नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी डॉक्टर समाधान पाटील. आपलं आज झालेलं जे कंबाईनचा पेपर होता, प्रिलिम्सचा पेपर 2021 सालचा, त्या कंबाईनच्या प्रिलिम्सच्या पेपरच्या डिस्कशनमध्ये दुसऱ्या भागामध्ये आपण भेटत आहोत. या अगोदरच्या भागामध्ये आपण जिओग्राफी आणि पॉलिटी या दोन भागाचं डिस्कशन बघितलेलं आहे. या भागामध्ये आपण इकॉनॉमिक्सचं डिस्कशन बघणार आहेत, इकॉनॉमी आणि हिस्ट्री. तर इकॉनॉमीच्या सुरुवातीच्या डिस्कशनमध्ये आज आपल्याला 15 प्रश्न विचारलेले आहेत आणि इकॉनॉमीचा जर टोटल ओव्हरऑल विचार केला तर ऑब्जेक्टिव्हिटी थोडीशी जास्त आहे. म्हणजे तुम्हाला फॅक्च्युअल खूप जास्त चांगलं माहिती पाहिजे. जर तुम्हाला फॅक्च्युअल माहिती असेल तरच तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तर फॅक्च्युअल जी बाब आहे ती इकॉनॉमीच्या पेपरमध्ये आज खूप जास्त प्रमाणात अनुभवास मिळाली आहे. म्हणजे लेंदीपणा इकॉनॉमीच्या पेपरमध्ये जरी नसेल तरी फॅक्च्युअल डाटा खूप माहिती असणं एक्सपेक्टेड आहे. तर मग आपण स्ट्रेट फॉरवर्ड आपल्या डिस्कशनकडे जाऊ. जर तुम्हाला डिस्कशन पाहायचं नसेल आणि फक्त आन्सर की पाहिजे असेल तर ती सुद्धा सुविधा विदर्भ IAS अकॅडमीने दिलेली आहे. विदर्भ IAS अकॅडमीचं टेलिग्रामचं चॅनल आहे. त्या चॅनलवर तुम्ही डायरेक्टली आन्सर की तुम्हाला याची मिळू शकते आणि आपल्याला डिस्कशन म्हणजे त्याचं उत्तर काय नेमकं आणि ते उत्तर कशामुळे दिले आयोगाने काय आहे आणि ते बरोबर का आहे ह्याच्याबद्दलचं डिस्कशन आपण इथे पाहणार आहेत. तर मग 15 प्रश्नातला पहिला प्रश्न यायचा आयोगाचा की हरित क्रांतीनंतर डॅश डॅश हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. हरित क्रांतीच्या नंतर कोणतं पीक आहे? तर आपल्याला माहिती आहे की हरित क्रांती हे 1970च्या दशकामध्ये म्हणजे ॲक्च्युअल प्रोडक्शन चालू झालं 1970, म्हणजे 1965 नंतर ते चालू झालं आणि 1970च्या दशकामध्ये ॲक्च्युअल प्रोडक्शन वाढायला चालू झाले. तर मग हे जे उत्पन्नात वाढ झाली हरित क्रांतीच्या ते कशात झाली? तर हरित क्रांती ही भारतातली मुख्यतः कशाशी रिलेटेड आहे? एक गहू आणि दुसरा भात किंवा तांदूळ. या दोनमध्ये मेनली हरित क्रांती आपली डिपेंड आहे. म्हणजे त्याच्यावर ह्या दोन क्रॉपमध्ये होती. तर हा जो गहू जो भाग आहे तर ह्याच्यातलं ह्या प्रश्नाच्या उत्तराकडे जर जायचं असेल तुम्हाला तर सर्वात जास्त कशात? तर ह्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी जर बघितली आपण तर प्रोडक्टिव्हिटी कशी आहे? गव्हाची प्रोडक्टिव्हिटी कितीने वाढली? तर 1960च्या कंपॅरिझनमध्ये 1990-91 मध्ये प्रोडक्टिव्हिटी किती वाढली? तर गव्हाची 177% प्रोडक्टिव्हिटी वाढली होती. गव्हाची 177%. नंतर दुसरा जो आहे तांदूळाची प्रोडक्टिव्हिटी फक्त 76%, फक्त 76% वाढलेली होती. नंतर बाजरी आणि मका हे दोन क्रॉप आहेत. बाजरीची प्रोडक्टिव्हिटी हे 66% वाढली. लक्षात घ्या, बाजरीची प्रोडक्टिव्हिटी 66% आणि मक्याची प्रोडक्टिव्हिटी ही जी आहे ती 56% वाढली होती. तर गहू 177%, तांदूळ 76%, बाजरी 66% आणि मका 56%. हे 1990-91 साली एवढी प्रोडक्टिव्हिटी त्याची वाढली होती आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तीच प्रोडक्टिव्हिटी तशी कॉन्स्टंटली वाढत राहिली. त्याच्यामुळं जर आपण याचं उत्तर बघितलं तर लॉजिकल उत्तर काय आहे? तर गहू हे क्रॉप असा आहे ज्याचं की खूप प्रोडक्टिव्हिटी वाढली. म्हणजे 177% प्रोडक्टिव्हिटी 1960च्या कंपॅरिझनमध्ये वाढली होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे गहू. चौथा ऑप्शन बरोबर आहे. लक्षात येते? तर आपण हा पहिला प्रश्न बघितला. याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊ. दुसऱ्या प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न काय म्हणतोय की राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजे MG नरेगा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा हा डॅश डॅशमध्ये अधिनियमित झाला. म्हणजे कधी पास झाला हा कायदा ह्याच्याबद्दल प्रश्न विचारले. डायरेक्टली एकदम स्ट्रेट फॉरवर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे. आपल्याला ते माहिती असणंच एक्सपेक्टेड आहे की सप्टेंबर 2005 मध्ये हा कायदा पास करण्यात आला होता. 2005 मध्ये म्हणजे कायदा पास झाला ऑगस्ट 2005 मध्ये. राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली सप्टेंबर 2005. डेट जर पाहिजे असेल तर 5 सप्टेंबर 2005 रोजी राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली. त्याच्यामुळे सप्टेंबर 2005 हे नरेगा कायदा कधी पास झाला ह्याचं उत्तर आहे. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. मग ह्याचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की अनस्किल्ड वर्क 100 दिवसासाठी याच्यामध्ये कोणत्याही कुटुंबाला मिळतं. लक्षात घ्या, कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याला अनस्किल्ड वर्क 100 दिवसासाठी मिळतं. जर एखाद्या ग्रामपंचायतीने ते काम देऊ शकली नाही तर त्याच्याबद्दलचा मोबदला तर त्याच्या बदल्यात मोबदला द्यावा लागतो. तसंच कामाचं पेमेंट जे आहे ते पोस्टाच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन माध्यमातून केलं जातं. जर पेमेंट वेळेमध्ये दिलं नाही तर त्याची परत नुकसान भरपाई दिली जाते. असे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक ह्या कायद्याच्या अंतर्गत आहेत. तर याचं उत्तर आहे तिसरा. आपल्याला हे माहिती पाहिजे की राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट आउटस्टँडिंग लायबिलिटी. म्हणजे केंद्र सरकारचं खालीलपैकी कोणतं देणं नाही. म्हणजे केंद्र सरकारला काय द्यायचं नाही. माणूस काय देणं असतो? जे काही कर्ज घेतलंय मग ते तुम्ही कोणाकडूनही कर्ज घ्या, कोणत्याही माध्यमातून कर्ज घ्या, ते कर्ज आपल्याला परत देणं त्यांना गरजेचं आहे. तर मग केंद्र सरकार कोणते कर्ज घेते? आता ह्याच्यापैकी
आपल्याला काय लक्षात घेणं आहे, आपल्याला कर्ज परत द्यायचं आहे. जो भाग कर्जाचा भाग नाही भारताच्या, तो भाग केंद्र सरकारला परत द्यायचा नाही. तर याच्यापैकी कोणतं कर्ज नाही हे आपल्याला जर कळालं एकदा की मग आपल्याला लगेच उत्तर देतं. लक्षात घ्या, अंतर्गत कर्ज. अंतर्गत कर्ज म्हणजे काय? अंतर्गत कर्ज तर भारतातल्या भारतात इंटरनल हे डेप्ट भारतातल्या भारतात घेतलेले कर्ज. एक्सटर्नल डेप्ट म्हणजे काय? भारताच्या बाहेरून केंद्र सरकारने जर काही कर्ज उचललं तर त्याला एक्सटर्नल डेप्ट म्हणतात. तर अंतर्गत कर्ज केंद्र सरकारला परत द्यावं लागेल. दुसरं बाजार कर्ज म्हणजे मार्केटमधून घेतलेलं लोन आहे. मार्केटमधून घेतले लोन प्रायव्हेट लोकांकडनं किंवा प्रायव्हेट सेक्टरच्या बँकांकडनं घेतले, कोणाकडनं पण मार्केटमधून जे लोन घेतले ते लोन पण केंद्र सरकारला परत करायचं आहे. तिसरा आहे कोषागार विपणने, ह्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ट्रेजरी बिल. ट्रेजरी बिल हे सुद्धा एक डेप्ट जे आहे म्हणजे कर्ज घेण्याचं साधन आहे. आपण जे बघतो बिल आणि बॉन्ड जे असतात, बिल्स आणि बॉन्ड म्हणजे शॉर्ट टर्म लोन आणि लॉंग टर्म लोन. जर शॉर्ट टर्म लोन म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी दिवसाचं जर लोन असेल तर त्याला शॉर्ट टर्ममध्ये ते कन्सिडर केलं जातं आणि ते युजली बिलमध्ये येतं. आणि 1 वर्षापेक्षा जास्तचे जे लोन असतात ते बॉन्डमध्ये जातात 1 वर्षापेक्षा जास्त. तर हे जे ट्रेजरी बिल आहेत हे सुद्धा ह्याच्या माध्यमातून सुद्धा गव्हर्नमेंट जे आहे ते लोन रेज करत असतं आणि ते सुद्धा त्यांना परत करणं गरजेचं. तर केंद्र सरकारचं ट्रेजरी बिल सुद्धा ते त्यांचं देणं आहे. आणि शेवटचं राहिलं फॉरेन एड. एड म्हणजे मदत, विदेशी मदत. तर ही मदत जे केली आहे हे कोणाला आपल्याला परत करायची गरज नाही. लक्षात ठेवा, आपल्याला एखाद्या मित्रांनी मदत केली, कर्ज नाही दिलं, एखाद्या मित्रांनी मदत केली तर ती मदत आपल्याला परत द्यायची. इथं जे फॉरेन एड आहे हे कोणती फॉरेन एड हे आपल्या केंद्र सरकारला परत द्यायची गरज नाही. त्याच्यामुळं खालीलपैकी कोणती थकीत देयता नाही असं ते प्रश्न विचारले, त्याच्यामुळं त्याचं उत्तर आहे फॉरेन एड, चौथा पार्ट. तर ऑप्शन 4 हे त्याचं उत्तर आहे, फॉरेन एड. लक्षात येते? तर हे त्याचं उत्तर आहे. तर मग याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय म्हणतोय तर 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन म्हणजे FRBMचा जो ऍक्ट आहे काय, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट, हा कधीचा ऍक्ट आहे आपल्याला माहिती पाहिजे. हे सुद्धा प्रश्न विचारले जातात बऱ्याच वेळेला. आता हे खूप सोपा प्रश्न वाटेल पण फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट 2003चा आहे. हा कायदा ह्याच्याऐवजी दुसरा कोणत्या कायद्याला पर्याय सुचवला होता? कुणी? 14व्या वित्त आयोगाने. सध्याचा जो वित्त आयोग आहे तो 15वा वित्त आयोग आहे. तर हे 14व्या वित्त आयोगाने काय सजेस्ट केलं होतं असं त्यांनी विचारले. तर फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट ऍक्टच्या ऐवजी दुसरा कोणता कायदा त्यांनी सजेस्ट केला होता? तर आपल्याला समजा जर उत्तर माहिती नाही तर ह्याच्याकडे आपण कसा पोहोचू शकतो? तर खालीलपैकी दिलेले जे ऑप्शन आहेत ह्याच्यापैकी असा एखादा कायदा दिलाय का? खाली सगळ्यात सोपं एखादी कायदा दिलाय का? तर इथं बघा, हा जो आहे पहिला ऑप्शन, हा आहे निधी आहे, फंड आहे. फंड म्हणजे हा कायदा नाही. वित्तीय तूट आपल्याला हे माहिती आहे, वित्तीय तूट हे पण नाही, हा काही कायदा नाही वित्तीय तुटीचा. नंतर महसूल आणि कर्ज व्यवस्थापन, हा पण काही कायदा नाही. आणि हे कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी हा कायदा आहे. जर तुम्हाला उत्तर माहिती नाही, समजा हे वाचलेलं नाही 14व्या वित्त आयोगाचं, जुनं आहे म्हणून, किंवा हे खूप असं वाटलं आपल्याला समजा की खूप डिटेल आहे बाबा, हे वाचायचं नाही आपल्याला, तर हे जर वाचलं नसेल तर ह्याच्यातला कायदा नेमका कोणता आहे हे तरी आपल्याला एक उत्तर शोधण्याचं एक ट्रिक म्हणा तुम्ही, किंवा त्याच्याकडे अप्रोच म्हणा उत्तर शोधण्याचं, त्याच्याकडे तुम्ही जाऊ शकता. तर ह्याचं जे उत्तर आहे 14व्या वित्त आयोगाचं, त्यांनी FRBMच्या ऐवजी कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा आणा असं सांगितलं होतं. लक्षात आहे? 14वा वित्त आयोग त्यांनी सांगितलं होतं की कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा आणा 14 आयोग. तर ह्याच्यामुळं ह्याचं उत्तर आहे डेप्ट सेलिंग आणि फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लिजिस्लेशन, हे घेऊन या असं त्यांनी म्हटलं होतं. तर 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे 4. लक्षात आहे? तर मग आता हे वित्त आयोग आहे. बाकीचे तर प्रश्न ह्याच्याबद्दलचे तुम्हाला माहितीच असतात की या प्रत्येक वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, त्याच्या मेंबर्सवर प्रश्न विचारले जातात. तर ही आपल्याला प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे. तर हे आहे ह्याचं उत्तर की 4. पुढचा प्रश्न आहे 5वा. भारत हा जगातील सर्वात मोठा डॅश डॅश उत्पादक देश आहे. म्हणजे भारत कशाचं सगळ्यात जास्त प्रोडक्शन करते खालीलपैकी, असा प्रश्न आहे. तर हे एकदम ऑब्जेक्टिव्ह आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर उत्तर येणार, माहिती नाही तर नाही. तर आता ह्याच्यात बघा वेगवेगळे आपल्याला हे दिलेत, घटक दिलेत की ह्याच्यापैकी सगळ्यात जास्त प्रोडक्शन कशाचं भारतामध्ये होतंय. ताग जे आहे ह्याला इंग्रजीमध्ये ज्यूट म्हणतात, ह्याचं कुठं सगळ्यात जास्त प्रोडक्शन होतंय? तर इंडियामध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्शन होतं. लक्षात घ्या, इंडियामध्ये. आणि बांगलादेशमध्ये दुसऱ्या नंबरचं, म्हणजे इंडिया फर्स्ट रँकिंग आहे, बांगलादेश सेकंड रँकिंग आहे. की सगळ्यात मोठा प्रोड्युसर भारत कशाचा असेल तर तागाचा आहे. लोह स्टील आहे, ह्याचा सगळ्यात मोठा प्रोड्युसर कोण आहे जगातला? तर चीन, चायना. हे स्टीलचं सगळ्यात मोठा प्रोड्युसर आहे जगामधले चीन. त्याच्यामुळं भारत काही ह्याच्यातलं नाही. नंतर सिमेंट आहे, सिमेंटमधले जगातला सगळ्यात मोठा प्रोड्युसर कोण? परत चायना.
सिमेंटमधला सगळ्यात मोठा प्रोड्युसर. आणि इंडिया इज अ सेकंड हायेस्ट प्रोड्युसर ऑफ द सिमेंट इन वर्ल्ड. म्हणजे भारत जगातला दुसरा आहे याच्यामध्ये सिमेंटमध्ये प्रोड्यूस करणार. सर पहिला कोणता आहे? चीन, दुसरा भारत. नंतर साखरेमध्ये हायेस्ट प्रोड्युसर कोण आहे? तर ब्राझील आहे. लक्षात घ्या, साखरेमध्ये ब्राझील हा हायेस्ट प्रोड्युसर आहे आणि इंडिया इज अ सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर. लार्जेस्ट प्रोड्युसर इन शुगर इज ब्राझील अँड सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर इज इंडिया. त्याच्यामुळं इथं दुसरा आहे, इथं पण दुसरा आहे, इथं आपण बराच खाली नंबर आहे आपला, आणि हे तागामध्ये भारत पहिला आहे आणि बांगलादेश दुसरा आहे. बऱ्याच वेळेला आपण कन्फ्यूज होतो. लक्षात घ्या की आपल्याला वाटतं की बांगलादेश तागाच्या बाबतीत पहिला असेल, पण नाही, तागाच्या बाबतीत भारत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. लक्षात घ्या, फर्स्ट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ताग हे त्याचं उत्तर आहे. नंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 21वा प्रश्न, की 21वा प्रश्न काय म्हणतंय? 1950-51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे. स्थूल म्हणजे ग्रॉस, राष्ट्रीय म्हणजे नॅशनल, उत्पन्न म्हणजे इन्कम. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये म्हणजे हे स्थूल राष्ट्रीय आणि इथं GDP दिले बघा, हे GDP, हे GDP येणार नाही. आता इथं येतील GNP येईल, राष्ट्रीय. म्हणजे आता ट्रान्सलेशनमध्ये त्यांची चूक झाली. इथं काय राष्ट्रीयच्या ऐवजी काय पाहिजे? देशांतर्गत पाहिजे. स्थूल देशांतर्गत उत्पादन असं पाहिजे. स्थूल देशांतर्गत उत्पादनात द्वितीय क्षेत्राचा हिस्सा डॅश टक्क्यांनी वाढला आहे. किती टक्क्यांनी वाढला आहे असं म्हणते. द्वितीय क्षेत्र आपल्याला माहिती आहे, प्राथमिक क्षेत्र म्हणजे ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड आहे ब्रॉडली. दुसरा जे आहे द्वितीय क्षेत्र आहे, द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योगाच्या रिलेटेड आहे, उद्योगधंद्याच्या. आणि तृतीय क्षेत्र हे सेवांच्या रिलेटेड आहे. तर असे 3 क्षेत्र आपण नॉर्मली ब्रॉडली कन्सिडर करतो. तर त्यांनी काय म्हणलंय, किती टक्क्यांनी वाढलंय म्हणते. कशाचं? द्वितीय क्षेत्राचं, उद्योगधंद्याचं किती टक्क्यांनी वाढलंय असं त्यांनी त्याच्यामध्ये विचारलं, की उद्योगधंद्याचं किती टक्क्यांनी वाढलंय. तर हे जर बघितलं आपण, ह्याचं हे सुरुवातीला आपल्याला बेसिक किती होतं ते माहिती असणं गरजेचं आहे याच्यामध्ये, की ॲग्रिकल्चर जे आहे हे आपल्याला कसं विचारलं त्यांनी, 1951-52 ते 2013-14 असं विचारलं. तर 1951-52ला ॲग्रिकल्चर हे 52% होतं. लक्षात घ्या, 1951-52ला ॲग्रिकल्चर हे 52% होतं आणि हे 2013-14ला हे 16% आलं आहे. ॲग्रिकल्चरचं आहे प्राथमिक क्षेत्र जे आहे, ॲग्रिकल्चरपेक्षा ब्रॉडली म्हणा तुम्ही प्राथमिक. सेकंडरी जे आहे हे द्वितीय क्षेत्र, सेकंडरी सेक्टर, हे यावेळेला 16% होतं. किती? 16% होतं. आता हे 26% गेले. द्वितीय क्षेत्र जे आहे ते 16% होतं आणि ते 26% गेले. आणि हे तृतीय क्षेत्र जे आहे टर्शरी सेक्टर हे 33% होतं, म्हणजे 32 ते 33% होतं त्यावेळेला. हे आता 57 ते 58% गेले. लक्षात आहे. तर हे असे चेंजेस त्याच्यामध्ये झालेत. कशात? आपलं GDP मधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, ग्रॉस नॅशनल किंवा GNP मधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते प्राथमिक क्षेत्र, सेकंडरी, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी जे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक ह्याच्यामधलं कॉन्ट्रीब्युशन कसं चेंज झाले. तर आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला आहे सेकंडरी सेक्टरबद्दल, द्वितीय क्षेत्राबद्दल कसे चेंज झाले. तर आपलं उत्तर आपलं हे असेल पाहिजे की 16% होतं ते आता 26%ला गेले. तर मग असा ऑप्शन कुठं आहे? 16%ला जे होतं ते 26%ला गेलेलं. ते जर आपला ऑप्शन बघितलं तर आपल्याकडे हे एक ऑप्शन, पहिलं ऑप्शन लक्षात आहे. 16%चा 36% म्हणलंय, पण द्वितीय क्षेत्राचा एवढा वाटा काही झालेला नाही 36%. लक्षात ठेवा. तर 16चं 26% झाले, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला. लक्षात येते. तर अशा पद्धतीने आपण 21वा प्रश्न बघितलेला आहे. हा B सेट आपण डिस्कस करतो. B सेटमधला 21वा प्रश्न. आता 22वा जो प्रश्न आहे सगळ्यांच्या आवडत्या टॉपिकवर, पॉवर्टीवर 2 प्रश्न विचारले. लक्षात घ्या. आणि एकदम सोपे प्रश्न आहेत दोन्ही पण. तेंडुलकर समितीनुसार 2021-22 मध्ये भारतामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं शेकडा प्रमाण किती होतं? तर तेंडुलकर समिती कधी आली? तेंडुलकर समिती तर 2005 साली आली होती तेंडुलकर समिती. आणि त्यांनी रिपोर्ट कधी दिला होता? 2009 साली तेंडुलकर समितीने. तर ह्या समितीनं, तेंडुलकर समितीनं काय सांगितलं होतं? तर तेंडुलकर समिती येण्याच्या अगोदरचं जे होतं तर भारतामधलं दारिद्र्याचं मोजमाप कॅलरी कन्झम्पशनवर होतं. म्हणजे किती कॅलरी एक व्यक्ती खातो. तर त्या कॅलरी कन्झम्पशनवर काय होतं? दारिद्र्याचं प्रमाण ठरलं जायचं. तर तेंडुलकर ज्या वेळेला आले, तेंडुलकरने सांगितलं की आता कॅलरी नुसतं कन्झम्पशन करू नका, धरू नका, कारण कॅलरीचा आणि माणसाच्या पोषणाचा फार काही जास्त संबंध नाही. त्याच्यामुळे कॅलरी कन्झम्पशन सोडून द्या. आणि त्याच्याऐवजी त्यांनी काय सांगितलं? मग एक फूड बास्केट डिसाईड केलं. ह्याच्यासोबतच शिक्षण आणि आरोग्यावरचा खर्च त्याच्यामध्ये त्यांनी ॲड केला आणि त्याच्यावरनं एक पॉवर्टीची रेषा ठरवली. आणि त्या रेषेनुसार आता पॉवर्टी लाईन ठरवली जाते. आणि ही पॉवर्टी रेषा कशी होती? तर रुरल एरिया जो आहे त्याच्यामध्ये 816 रुपये आणि अर्बन एरिया आहे त्याच्यामध्ये 1000 रुपये.
लक्षात आहे, पर व्यक्ती प्रतिमाह म्हणजे पर व्यक्ती दर महिन्याला एवढं, जर ह्याच्यापेक्षा कमी इन्कम असेल एखाद्याचं रूरल एरियामध्ये तर त्याला पुअर म्हणायचं, आणि अर्बन एरियामध्ये 1000 रुपये पर पर्सन पर मंथ जर इन्कम असेल तर त्याला पुअर म्हणायचं. हे कधीनुसार 2011-12 नुसार असं होतं. तर ह्या क्रायटेरियामध्ये बसणारे म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी उत्पन्न असलेले लोक भारतामध्ये 2011-12 साली किती होते तर 21.9% लोक होते, लक्षात ठेवा. तर तेंडुलकर समितीनुसार ह्याचं शेकडा प्रमाण किती होतं 21.9%. तर आपल्याला माहिती पाहिजे की तेंडुलकर समिती 2009 साली देण्यात आलं होतं. मग ह्याच्यानंतर वेगळी असं रंगराजन समिती आली. मग रंगराजन समितीचा अजून एक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं एक आणखी डिटेल माहिती बघू. नंतर हा पुढचा प्रश्न आहे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी. याच्याबद्दल एक प्रश्न विचारला त्याने की नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीचं तात्कालिक उद्दिष्ट कोणतं आहे, म्हणजे इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे. इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह. तर ही नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आहे 2000ची. ह्याच्यावर दर 2-3 वर्षातून एक प्रश्न येतो, हे आपल्याला माहितीच पाहिजे. तर ही नॅशनल ऑब्जेक्टिव्ह, हे जो नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आहे ह्याचे 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत, लक्षात घ्या. एक इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे तात्कालिक, एक मध्यम आहे मीडियम टर्म ऑब्जेक्टिव्ह, आणि एक तिसरा आहे लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह. असे 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत, इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह, मीडियम टर्म ऑब्जेक्टिव्ह आणि लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह. इमिडिएट म्हणजे तात्कालिक ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे तर सगळ्या लोकांपर्यंत आरोग्याच्या सुविधा आणि कॉन्ट्रासेप्टिव्हच्या रिलेटेड सुविधा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं, आरोग्याच्या, रिप्रोडक्शनच्या रिलेटेड आणि कॉन्ट्रासेप्टिव्हच्या सुविधा, ह्या सगळ्या सुविधा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या. इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह की हे प्रोव्हाइड करणं. मीडियम टर्म ऑब्जेक्टिव्ह त्याचं कोणतं आहे, मीडियम टर्म ऑब्जेक्टिव्ह की टोटल फर्टिलिटी रेट जे आहे हे 2.1% आणणे, कधी 2010 पर्यंत. म्हणजे हे 2.1 जे आहे ह्याला रिप्लेसमेंट लेवल म्हणतात, रिप्लेसमेंट लेवल, लक्षात आहे. ह्याला बदली दर, बदली पातळी मराठीमध्ये. तर टोटल फर्टिलिटी रेट जो आहे म्हणजे एकूण प्रजनन दर 2.1% खाली आणणं हे मीडियम टर्म मधलं आहे, लक्षात ठेवा. मीडियम टर्म मध्ये काय, जे की 2010 पर्यंत. 2000 सालचं इमिडिएट झालं, नंतर मीडियम टर्म म्हणजे 2010 पर्यंत आपल्याला पूर्ण प्रजनन दर जे आहे, एकूण प्रजनन दर तो 2.1% करायचा आहे, म्हणजे रिप्लेसमेंट लेवल आणायचं आहे. आणि तिसरं जे होतं लॉंग टर्म, हे लोकसंख्येचं स्थिरीकरण करायचं आहे. स्थिर लोकसंख्या झाली पाहिजे, पॉप्युलेशन स्टेबल झाली पाहिजे, कधीपर्यंत 2045 पर्यंत. 2045 पर्यंत हे त्याचं लॉंग टर्म एम आहे, लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्ह लॉंग टर्म. तर असे 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत, इमिडिएट, मीडियम आणि लॉंग टर्म. नेहमी प्रश्न विचारला जातो, कधी इमिडिएटवर विचारतील, कधी मीडियमवर विचारतील, कधी लॉंग टर्मवर विचारतील. तर आपल्याला हे 3 ऑब्जेक्टिव्ह चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे. ह्या 3 ऑब्जेक्टिव्हवरच प्रश्न विचारला जातो. ह्याचे वेगवेगळे गोल्स आहेत, त्या गोल्सवर सहसा प्रश्न विचारला जातो नाही, ऑब्जेक्टिव्हवरच विचारला जातो. हे कधी कधी काय विचारतात, हे लोकसंख्या आपल्याला स्टेबल करायची, कधीपर्यंत करायचं 2045 पर्यंत करायचं, ह्याच्यावर पण प्रश्न विचारतात. हे आपल्याला एकूण प्रजनन दर जो आहे तो आपल्याला बदली दरापर्यंत आणायचा, म्हणजे रिप्लेसमेंट लेवलपर्यंत आणायचा, कधीपर्यंत 2010, हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर हे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. तर आता प्रश्न काय विचारला त्यांनी की नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी जी आहे त्याच्यानुसार 2000 पर्यंत कोणतं नॅशनल पॉप्युलेशन 2000 तात्कालिक उद्दिष्ट कोणतं आहे, इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह. तर हे बघा, आता आपण हे तर शिकलंय. आता ह्याच्यात काय म्हणतं, हे आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे आणि मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे. तर आपण बघितलं होतं की इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह काय, तर आरोग्याच्या पायाभूत सुविधा इम्प्रूव्ह करणे आणि एकूण हे जे आहेत मूलभूत गरजा जे आहेत ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणे, कॉन्ट्रासेप्टिव्हच्या रिलेटेड असेल, रिप्रोडक्टिव्ह सर्व्हिसेस असतील, हे सगळं लोकांना उपलब्ध करून देणे, लोकांपर्यंत पोहोचवणे, हे त्याचं इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह होतं. म्हणून हे पर्याय बरोबर आहे. आता लक्षात घ्या. नंतर एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळी इतका कमी करणे, म्हणजे एकूण प्रजनन दर रिप्लेसमेंट लेवलपर्यंत कमी करा. तर हे काय, हे मीडियम टर्म ऑब्जेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या. इमिडिएट नाही, म्हणून हे मीडियम टर्म ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणून हे उत्तर नाही. लक्षात घ्या. तिसरं ऑब्जेक्टिव्ह आहे सर्व मुलांचे, बालकांचे सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे, हे सुद्धा इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह नाही. लक्षात घ्या, इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह नाही. इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह हा एकच होता की आरोग्याच्या सुविधा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणे, आणि मग हे दुसऱ्या 2 वरचं विचारलं. म्हणून फक्त हे उत्तर बरोबर आहे. आणि उत्तर बरोबर आहे असा कोणता पर्याय दिलाय, तर चौथा. लक्षात घ्या, फक्त बरोबर आहे असं एकच त्यांनी पर्याय दिलाय, तो म्हणजे चौथा. म्हणून 23चा ऑप्शन उत्तर आहे 4. लक्षात आहे, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी. तर अशा पद्धतीने आपण 23वा प्रश्न बघितलाय. तर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळू. तर हे बघा, हे चांगला कन्फ्युजिंग प्रश्न विचारला त्यांनी
की खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत. म्हणजे WTOच्या ज्या काही ॲग्रीमेंट आहेत ते कोणत्या इम्पॉर्टंट प्रिन्सिपलवर बेसिस आहे, म्हणजे कोणतं इम्पॉर्टंट प्रिन्सिपल हे WTOच्या ॲग्रीमेंटचं बेसिस आहे असं त्यांनी विचारलं. लक्षात आहे. तर ह्याच्यात बघा हे नॉन डिस्क्रिमिनेशन जे आहे हे बघा, एक नॉन डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव नाही, दुसरं मोस्ट फेवर्ड नेशन आणि नॅशनल ट्रीटमेंट. तर ह्या तिन्ही गोष्टी आपण WTOच्या रिलेटेड वाचत असतो. लक्षात आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी आपण WTOच्या रिलेटेड वाचत असतो. पण हे जे आहे हे नॉन डिस्क्रिमिनेशन हेच त्याचं सगळ्यात महत्त्वाचं. लक्षात घ्या, हे जे पहिलं आहे नॉन डिस्क्रिमिनेशन हे त्याचं पहिलं महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण हे MFN जे आहे हे मोस्ट फेवर्ड नेशन हे आणि हे नॅशनल ट्रीटमेंट हे दोन्ही पण ह्याचेच भाग आहेत. लक्षात घ्या. लक्षात येते. नॅशनल ट्रीटमेंट म्हणजे राष्ट्रीय वागणूक आणि सर्वात अनुकूल राष्ट्र हे दोन्ही पण ह्या भेदभाव नाही म्हणजे नॉन डिस्क्रिमिनेशन ह्या एकाच कंपोनंटचे दोन्ही भाग आहेत. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं प्रिन्सिपल कोणता आहे WTOचा असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला नॉन डिस्क्रिमिनेशन हेच उत्तर लिहावं लागतं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे नॉन डिस्क्रिमिनेशन. लक्षात येत आहे. तर WTO बद्दलचे बाकीचे प्रश्न, WTO हा खूप मोठा टॉपिक आहे. आपण ज्या वेळेला इकॉनॉमीचं भाग शिकणार आहेत आपल्या मुख्य परीक्षेच्या कोर्समध्ये एकदम डिटेलमध्ये, तर एकदम चांगल्या पद्धतीनं आपण तो भाग घेऊ आपल्या कोर्समध्ये. तर हे WTO जे आहे तर ह्याचं लक्षात घ्या की हे पहिला जो आहे हा त्याचा एकच महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे आणि हे त्याचे दोन्ही कंपोनंट आहेत. म्हणून हे आपल्याला जर आपण हे जर उत्तर लिहिलं मोस्ट फेवर्ड नेशन दुसरा तर हे भाग राहून जाते म्हणजे अर्धवट उत्तर दिल्यासारखं होतं. हे जर लिहिलं तरी सुद्धा अर्धवट लिहिल्यासारखं होते. म्हणून टोटल जर उत्तर काय असेल तर हे नॉन डिस्क्रिमिनेशन हे पूर्ण उत्तर आहे. हे दोन्ही पण त्याचे सब कंपोनंट आहेत. म्हणून ए पहिला जो आहे हे त्याचं उत्तर. तर अशा पद्धतीने 24वा प्रश्न बघितला. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊ. 25वा प्रश्न. तर खालील विधाने विचारात घ्या. खालील विधाने विचारात घ्या. तर ह्याच्या 3 स्टेटमेंट दिले तर आपण एक एक स्टेटमेंट बघू. पहिलं स्टेटमेंट आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY. RKVY 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात 11वी 11th 5 year प्लॅन 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात 11वा पंचवार्षिक योजना कधी होती ही आपल्याला बेसिक माहिती पाहिजे. जर आपल्याला वर्ष माहिती असेल ह्याचं तर त्याला आपल्याला 11वी तर 11वी पंचवार्षिक योजना कधी होती 2007 ते 2012. आपल्या इथे 12 पंचवार्षिक योजना झाल्या. 12वी पंचवार्षिक योजना कधी होती तर 2012 पासून 2017 पर्यंत. त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना संपल्या. कारण आपल्याकडे पंचवार्षिक योजना बनवण्याचं काम कोण करत होतं तर प्लॅनिंग कमिशन पंचवार्षिक योजना बनवण्याचं काम करत होतं. 2017 म्हणजे तसं तर 2014 पासून प्लॅनिंग कमिशनचं काम बंद करण्यात आलं. त्याच्याऐवजी नीती आयोग ही नवीन संस्था स्थापन करण्यात आली. त्याच्यामुळे 2017ला एंड झाले ते आणि 2017 पर्यंत 12वा 5 year प्लॅन होता. 11वा 5 year प्लॅन 2007 ते 12 होतं. तर ही योजना ह्या काळात चालू झाली आहे का हे आपल्याला माहिती पाहिजे. तर राष्ट्रीय कृषी विकास योजना ही योजना 2007 साली चालू झाली आहे. लक्षात ठेवा. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही योजना 2007 साली चालू झालेली आहे. म्हणून पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे की राष्ट्रीय कृषी विकास योजना 11व्या 5 year प्लॅनच्या काळात सुरू करण्यात आली. तर पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट काय म्हणतंय समकालीन किंवा एकात्मिक फलोद्यान विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू केला गेला. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये हे सुरू केलं. ह्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर. मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर हे जे मिशन होतं इंटिग्रेटेड ह्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट एकत्र करण्यात आले. मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर ह्याच्यामध्ये काय काय एकत्रित केलं की नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर असं एक हे लिहिले त्यांनी. म्हणजे एकात्मिक फलोद्यान कार्यक्रम, एकात्मिक फलोद्यान कार्यक्रम हा एक कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत वेगवेगळे 6 कंपोनंट त्यांनी इन्क्लूड केले. लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काय होतं नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, राष्ट्रीय हॉर्टिकल्चर फलोद्यान कार्यक्रम हे त्याच्यात पहिलं होतं सगळ्यात अगोदर. राष्ट्रीय फलोद्यान कार्यक्रम, राष्ट्रीय हॉर्टिकल्चर मिशन हे त्याच्यातलं एक कंपोनंट आहे. त्याच्यानंतर हॉर्टिकल्चरल मिशन फॉर नॉर्थ ईस्टर्न अँड हिमालयन स्टेट. हॉर्टिकल्चर मिशन म्हणजे नॉर्थ ईस्ट आणि हिमालयामधली जी राज्य आहे त्यांच्यासाठीचं फलोद्यान मिशन हे एक फलोद्यान मिशन होतं. हे सुद्धा त्याचं कंपोनंट होतं. नंतर राष्ट्रीय बांबू कार्यक्रम, राष्ट्रीय बांबू कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय नॅशनल बांबू मिशन हे सुद्धा त्याचं भाग होतं. असे आणखी म्हणजे कोकोनट आणखी हे 3 मिशन आणि वेगवेगळे बोर्ड होते. कोकोनट बोर्ड होता, कोकोनट बोर्ड
असे वेगवेगळे म्हणजे असे हे वेगवेगळे कंपोनंट मिळून मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर करण्यात आले आणि हे कधी करण्यात आले, नवीन सरकार ज्या वेळेला मोदींचं गव्हर्नमेंट त्यावेळेला करण्यात आले 2014 साली. लक्षात घ्या, हे कधी 2014 साली करण्यात आले. आणि 2014 साली कोणती योजना चालू होती तर 12th 5 year प्लॅन, 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 2017 या काळामध्ये झाली म्हणून, आणि हे 2014 साली चालू करण्यात आले. म्हणून एकात्मिक फलोद्यान कार्यक्रम जे मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर हे 12व्या 5 year प्लॅनच्या अंतर्गत चालू झाले. म्हणून स्टेटमेंट दुसरा हे सुद्धा बरोबर आहे. लक्षात येते, पहिला स्टेटमेंट पण बरोबर आहे, दुसरा स्टेटमेंट पण बरोबर आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झाली. तिसरं स्टेटमेंट आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा सन 2009-10 मध्ये सुरू करण्यात आला. लक्षात आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रम हा कार्यक्रम कधी त्यांनी काय म्हणते, तिसरं स्टेटमेंट नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन लॉन्च इन 2009 and 10 हे स्टेटमेंट होतं. 2009-10 साली चालू झालं का तर हे 2009-10 साली चालू झालेलं नाही. लक्षात घ्या, हे कार्यक्रम जो आहे 2007 साली चालू झाले. 2007 साली नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन 2009-10 साली नाही तर 2007 साली चालू झालं. म्हणून स्टेटमेंट 3 चुकीचं आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणून विचारात घ्या म्हणले. मग वरीलपैकी कुठलं स्टेटमेंट चुकीचं आहे असा प्रश्न आहे. लक्षात घ्या, प्रश्न काय, वरीलपैकी कुठले विधान चुकीचे आहे. तर चुकीचं कोणतं आहे, फक्त क हे चुकीचं आहे. म्हणून सी तिसरा जे आहे हे उत्तर आहे. काय 3 हे त्याचं उत्तर, पहिले वरच्याचं ए होतं, ह्याचं 3 हे उत्तर, हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर. तर मग अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवावं लागतं की एखादी इयर माहिती आहे पण आपल्याला जर वर्ष हे पंचवार्षिक योजना त्याच्याशी रिलेटेड कोणतेही माहीत नसेल तर सुद्धा आपलं उत्तर चुकण्याचे चान्स असतात. म्हणून आपल्याला हे चांगल्या पद्धतीने माहीत पाहिजे. आणि लक्षात घ्या, आता हे मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट हे विचारले, हे स्पेसिफिकली मुख्य परीक्षेला म्हणजे ॲग्रिकल्चरचा जो भाग आहे मुख्य परीक्षेला त्याच्यामध्ये हे एकदम चांगल्या पद्धतीनं आपण घेतले आपल्या कोर्समध्ये. तर हा जो आहे मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर हा तिथला भाग आहे. तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं हे माहिती पाहिजे. नंतर पुढचा प्रश्न आहे 26वा. हा पण परत ऑब्जेक्टिव्ह, हे दोन्ही प्रश्न आहेत एकदम ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर 26वा प्रश्न जर बघितला की 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा सर्वाधिक वाटा आहे, कोणत्या क्षेत्राचा सर्वाधिक हिस्सा आहे असं त्यांनी लिहिलंय की 2018-19 मध्ये कोणत्या क्षेत्राचा सर्वाधिक हिस्सा आहे. ह्याच्यात ऑप्शन काय काय दिलेत, ताग वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, तयार कपडे आणि रत्ने आणि दागिने हे 4 ऑप्शन दिलेत. तर 2018-19 मधलं जर आपण हे केलात म्हणजे जर बघितलात कोणत्या कोणत्या वस्तू आहेत तर त्याचं हे बघा तुम्ही, त्याच्यामध्ये खडे आणि दागिने, हे जे आहे हे जवळपास 12.2% आहे, खडे आणि दागिने. त्याच्यानंतर यंत्र जे आहे, यंत्रे हे 8% आहे म्हणजे 8.3 स्पेसिफिकली बघितलं तर अजून. तर त्याच्यानंतर वाहतूक साधने जे आहेत, वाहतूक साधने हे 7.3% आणि धातू वस्तू हे आहे 5%. लक्षात घ्या. तर हे एक्सपोर्ट जे आहे 2018-19 आपलं निर्यात त्याच्यामध्ये हे सगळ्यात जास्त असा वाटा आहे. खडे आणि दागिने म्हणजे जेम्स अँड ज्वेलरी 12.2%, यंत्र 8.3%, वाहतूक 7.3%, धातू वस्तू 5%. तर मग ह्याच्यावरनं जर तुम्ही लक्षात घेतलात आपला ऑप्शन हा, तर ह्याच्यातलं सगळ्यात हिस्सा कशाचा आहे, सगळ्यात जास्त कशाचा हिस्सा आहे तर आपल्याला बघा रत्ने आणि दागिनेचा सगळ्यात जास्त हिस्सा आहे. पण अभियांत्रिकी वस्तू हा जो कंपोनंट आहे, लक्षात घ्या, रत्ने आणि दागिने जरी आपल्याला दिसत असेल तर अभियांत्रिकी वस्तू ही खूप मोठा गट आहे. अभियांत्रिकी वस्तू हे खूप मोठा गट आहे. ह्या तिन्हीचा समावेश अभियांत्रिकी वस्तूमध्ये होतो. या तिन्हीचा समावेश अभियांत्रिकी वस्तूमध्ये होतो. लक्षात घ्या. मग ह्या तिन्हीचा समावेश जर अभियांत्रिकी वस्तूमध्ये होत असेल तर ह्या तिन्हीची बेरीज करा किती टक्के होते, तर ह्या तिन्हीची बेरीज 8 आणि 7 15 आणि 5 20 म्हणजे 20.6% या तिन्हीची बेरीज आहे. म्हणून यंत्र, खडे आणि दागिने जे आहे म्हणजे जेम्स आणि ज्वेलरी हे असं ह्या प्रश्नाचं उत्तर नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय, अभियांत्रिकी वस्तू ह्याची निर्यात भारताची 2018-19 साली सगळ्यात जास्त झाली. लक्षात येत आहे. तर ह्याचं उत्तर काय, अभियांत्रिकी वस्तू आपल्याला माहित पाहिजे. तर इन जनरल कॉमन सेन्स जर आपण वापरला तर आपल्याला असं वाटू शकतं की रत्ने आणि दागिने हे त्याचं उत्तर असेल, पण रत्ने आणि दागिने हे त्याचं उत्तर नाही. त्याचं उत्तर काय, अभियांत्रिकी वस्तू. तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा ह्याचं भेटलेलं आहे. नंतर 27वा प्रश्न बघा, हा प्रश्न आपण पूर्ण केला. 27वा प्रश्न, खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही. कोणता कार्यक्रम आहे, भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही.
भारत निर्माण कार्यक्रम जो आहे हा 2006 साली चालू झालेला आहे, लक्षात घ्या. भारत निर्माण हा कार्यक्रम 2006 साली. 2003 आणि 4 यावेळेला काय चालू होतं भारतामध्ये, तर एक टसल चालू होतं, इंडिया वर्सेस भारत. कधी? 2003-4 साली इंडिया वर्सेस भारत. इंडिया म्हणजे अर्बन इंडिया आहे, त्याला अर्बन भारत जो आहे त्याला म्हणजे शहरी जो भारताचा भाग आहे त्याला इंडिया म्हणायचे आणि ग्रामीण भाग जो आहे त्याला भारत म्हणायचे. असं डिव्हिजन झालं की इंडिया वर्सेस भारत. तर हे डिव्हिजन जे आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सगळ्या बेसिक सुविधा सोयी सुविधा ह्या अर्बन एरियामध्ये चांगल्या होत्या आणि रुरल एरियामध्ये चांगल्या नव्हत्या. तर रुरल एरियामध्ये या ज्या बेसिक सुविधा आहेत त्या चांगल्या व्हाव्या म्हणून भारत निर्माण नावाचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला 2006 साली. आणि मग हा भारत निर्माण कार्यक्रमामध्ये 6 वेगवेगळे भाग होते, लक्षात घ्या. 6 कंपोनंट होते भारत निर्माण कार्यक्रमामध्ये. तर ह्याच्यापैकी खालीलपैकी कोणता कंपोनंट त्याचा नाही असं त्यांनी विचारले. तर हे 6 कंपोनंट कोणते कोणते होते? जलसिंचन म्हणजे इरिगेशन हा त्याचा भाग होता. आपण एका वेगळ्या स्लाइडवर बघू ते, कारण हे तुम्हाला नंतर पण कामाला असेल. भारत निर्माण, पहिला सिंचन, ह्याला इंग्रजीमध्ये इरिगेशन म्हणतात. दुसरा रस्ते, रोड्स. तिसरा इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे विद्युतीकरण. चौथा घरे, हाऊसिंग. पाचवा कम्युनिकेशन म्हणजे दळणवळण, कम्युनिकेशन. आणि 6वा जो आहे तो पाणी पुरवठा म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये वॉटर सप्लाय म्हणतात. तर असे 6 कंपोनंट हे भारत निर्माणचा भाग आहे. 2006 साली झालेला कार्यक्रम आहे. सिंचन, रस्ते, विद्युतीकरण, घरे, दळणवळण आणि पाणी पुरवठा. MPSCच्या मुख्य परीक्षेला सुद्धा रिपीटेडली हा प्रश्न विचारला जातो, लक्षात घ्या. तर भारत निर्माणमध्ये हे 6 कंपोनंट आहेत. तर ह्या 6 कंपोनंटमधला कोणता भाग तिथं नाही ऑप्शनमध्ये बघा. तर हा भाग भारत निर्माणचा कार्यक्रम आहे. ग्रामीण विद्युतीकरण भारत निर्माणचा भाग आहे. ग्रामीण रस्ते भारत निर्माणचा भाग आहे. तर राहिलं काय? फक्त ग्रामीण भागात शाळा निर्माण करणे हे भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही, लक्षात घ्या. ग्रामीण भागामध्ये शाळा निर्माण करणे हे सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत सब बडे सब पडे. तर हे जे आहे त्याचा भाग आहे, भारत निर्माण या कार्यक्रमाचा भाग नाही, म्हणून ह्याचं उत्तर आहे तिसरा. लक्षात येते. 27वा प्रश्न, भारत निर्माण कार्यक्रमाचा खालीलपैकी कोणता भाग नाही, तर ग्रामीण भागामध्ये शाळा काढणे हा त्याचा भाग नाही. तर अशा पद्धतीने आपण 27वा प्रश्न बघितलेला आहे. तर 28वा प्रश्न बघू आता परत. आता 28वा प्रश्न. तर हा प्रश्न काय म्हणतोय की पेमेंट बँकचं प्रमुख वैशिष्ट्य कोणतं आहे खालीलपैकी पेमेंट बँकचं प्रमुख वैशिष्ट्य कोणतं आहे हे असं त्यांनी विचारले. तर प्रति व्यक्ती 1 लाखपर्यंत ठेवी स्वीकारणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे का? तर बरोबर आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे की पेमेंट बँकमध्ये आपण फक्त 1 लाखापर्यंतच पैसे ठेवू शकतो. लक्षात येते. पेमेंट बँकमध्ये 1 लाखापर्यंतच आपण पैसे ठेवू शकतो. दुसरं, पेमेंट बँक ATM आणि डेबिट कार्ड देण्यास परवानगी आहे का? तर हे परवानगी आहे, बरोबर आहे. ATM कार्ड आणि डेबिट कार्ड देण्यास परवानगी आहे. तर तिसरं, हे दुसरा स्टेटमेंट पण बरोबर आहे. तिसरा स्टेटमेंट बघा, ATM कार्ड देण्यास परवानगी. तिसरा स्टेटमेंट, तर पोर पण ATM आहे आणि हे पण बरोबर आहे. तर हे ATM कार्ड देण्यास परवानगी आहे का? तर ह्या बँकेला परवानगी आहे. आणि चौथं ऑप्शन आहे, कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही. तर पेमेंट बँक आहे हे पेमेंट करण्यासाठी आहे, कर्ज देण्यासाठी नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे ऑप्शन सुद्धा बरोबर आहे की कोणत्याही स्वरूपामध्ये पेमेंट बँकेला कर्ज देता येत नाही. लक्षात येते. तर ह्याच्यातलं बरोबर कोणतं आहे? तर एक बघा, ब, क, ब, क, ड हे 3-3च दिलेत. म्हणजे हे 4ही बरोबर आहेत असं कुठेही दिलं नाही. 4ही बरोबर आहेत, कुठेही दिलं नाही. तर हे प्रश्न कॅन्सल केला जाईल तुमचं, लक्षात घ्या. कारण इथं कोणतंही बरोबर ऑप्शन नाही. आणि यांनी ऑप्शन पण देताना ही थोडीशी त्यांनी चूक केली आहे. इथं ATM कार्ड देण्याच्या ऐवजी क्रेडिट कार्ड देणे एक्सपेक्टेड होतं. क्रेडिट कार्ड, ATM कार्ड दिल्याच्या ऐवजी काय देणं एक्सपेक्टेड होतं? क्रेडिट कार्ड. तर हे क्रेडिट कार्ड देण्यास परवानगी आहे का यांना? तर क्रेडिट कार्ड द्यायला परवानगी नाही, लक्षात घ्या. तर मग हे क ऑप्शन हे तिथं चुकीचं आलं असतं आणि आपलं उत्तर अ, ब, ड असं आपल्याला उत्तर लिहिता आलं असतं. पण यांनी प्रश्न फ्रेम करताना आता इथं रिपिटेशन तेच झालंय, दोन्ही ऑप्शन तसे झालेत. त्याच्यामुळे हा प्रश्न फ्रेम करण्यामध्ये त्यांची चूक आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर हे केलात की हा प्रश्न याचं योग्य उत्तर नाही, तर हा प्रश्न कॅन्सल केला जाईल. त्याच्यामुळे इथं कोणतंही उत्तर नाही या प्रश्नाचा. 28वा प्रश्न, लक्षात येते. तर 28व्या प्रश्नाचं कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही, योग्य उत्तर इथे नाही, लक्षात येते. त्याच्यानंतर 29वा प्रश्न आहे, रंगराजन कमिटी 2014 साली रंगराजन कमिटी आली. तुम्हाला माहिती आहे का रंगराजन कमिटी का आली? तर
आपण ह्याच्या अगोदरचा प्रश्न बघितलाय की कोणती कमिटी होती, तेंडुलकर समिती. तर तेंडुलकर समितीनं काय म्हणलं होतं, 21% पॉवर्टी आहे भारतामध्ये, 21.9% स्पेसिफिकली म्हणलं तर 21% पॉवर्टी आहे म्हणजे ही खूप कमी झाली असं सगळीकडे चर्चा झाली. आणि त्यांनी क्रायटेरिया ठरवताना म्हणलं होतं की 816 रुपये रूरल एरियामध्ये, म्हणजे फक्त 27 रुपये पर डे, आणि अर्बन एरियामध्ये 33 रुपये पर डे, एवढं जर तुमचं इन्कम असेल तर तुम्ही पुअर नाही. तर मग ह्याच्यावर खूप गोंधळ झाला ह्याच्यावर. मग हे खूप गोंधळ झाल्यामुळं मग सरकारने काय केलं की नाही, एक नवीन समिती बसू आणि एक्झॅक्ट किती आहे आकडेवारी ह्याच्यासाठी बिलो पॉवर्टी लोकांची. तर मग प्लॅनिंग कमिशनने एक कमिटी बसवली, त्या कमिटीचं नाव होतं रंगराजन समिती. आणि ह्या समितीने परत ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये पुअर किती आहेत हे मोजण्याचं काम केलं ह्या समितीने. तर हे तेंडुलकर समितीच्या डाटावर गोंधळ झाल्यामुळे ही समिती त्यांनी निर्माण केली. तर मग ह्या समितीनुसार काय त्यांनी हे केलं तर हे लक्षात घ्या. या समितीनुसार ह्याच्यात काय होतं, तर या समितीनुसार दोन गोष्टी होत्या की रुरल एरियामध्ये आणि अर्बन एरियामध्ये, रुरल एरियामध्ये 972 आणि अर्बन एरियामध्ये 1407 रुपये पर मंथ, पर पर्सन पर मंथ होतं हे. तर ह्याचं हे केलं तुम्ही असं कॅल्क्युलेशन तर हे काय येतं 32 रुपये आणि 47 रुपये. ग्रामीण आणि शहरी भागासाठी दारिद्र्य रेषेची व्याख्या जर बघितलं तर हे 32 रुपये आणि 47 रुपये येते. त्याच्यामुळे ह्याचा ऑप्शन ए करेक्ट आहे. आणि ह्याचं पर्सेंटेज किती होतं ह्या कमिटीनुसार तर 29% पुअर होती भारतामध्ये, 29%. लक्षात घ्या. तर 29% पुअर होते ह्या समितीनुसार, तेंडुलकर समितीनुसार 21.9 म्हणजे जवळपास 22% पुअर होते. ह्यांच्याकडनं 29.5 अराउंड एवढे पुअर होते रंगराजन समितीनुसार 2014 साली आली होती. पण रंगराजन समितीचा कोणताही डाटा सरकारने ॲक्सेप्ट केलेला नाही. लक्षात ठेवा, तेंडुलकर समितीचा डाटा अजून पण आपल्यातले पुअर मोजण्यासाठीच वापरला जातो, रंगराजन समितीचा डाटा वापरला जात नाही. तरी प्रश्न विचारला म्हणून रंगराजन समितीनुसार ग्रामीण आणि शहरी भागासाठी 32 आणि 47 असं केलं होतं. तुम्ही जर तेंडुलकर समिती बघितलं तर 27 आणि 33 असं येतं याचं. तेंडुलकर समितीचं 27 आणि 33 असं आहे हे डाटा, ह्याचं 32 आणि 47 आहे. तर आपल्याला हे माहिती असणं एक्सपेक्टेड आहे. तर हे सगळा जो भाग आहे आपण आपल्या इकॉनॉमीच्या ह्याच्या सिरीजमध्ये हा सगळा भाग कव्हर केला आहे. आपली जर इकॉनॉमीचा आपण हे जे घेतोय एक प्रोग्राम घेतोय आपण विदर्भ आय एस अकॅडमीसाठी ऑनलाईन प्रोग्राम अवेलेबल आहे. तुम्हाला 1 वर्षासाठी हा कार्यक्रम तुम्हाला अवेलेबल असेल. जरी हे कोर्स राज्यसेवा मुख्य परीक्षेचा टू द पॉईंट म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये जे पॉईंट मेन्शन केलेत प्रत्येक पॉईंट टू पॉईंट तुम्हाला हा कोर्स शिकवण्यात येईल. एकदम मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये कम्फर्टेबल असणाऱ्या लोकांना हा कोर्स एकदम व्यवस्थितपणे चांगला समजावून सांगण्यात येईल. ह्याच्यामध्ये पॉईंट टू पॉईंट अभ्यास कसा करायचा, कोणता अभ्यास करणं गरजेचं आहे, प्रत्येक ह्याचा डिटेल अभ्यास. म्हणजे आता मी अभ्यास करताना म्हणजे मला 103 मार्क होते आपल्या ह्या पेपरमध्ये. तर ह्या पेपरमध्ये कसा अभ्यास करणं गरजेचं आहे, स्ट्रॅटेजी काय, ह्याचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कसे आलेत ह्याच्याबद्दलचा सगळा डिटेल अभ्यास तुम्हाला ह्या अर्थशास्त्राचा पेपरचा घेण्यात येईल. आणि मी शुअरली सांगतो की 110 मार्काचा जो अर्थशास्त्राचा पेपर आहे याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी 80 गुण हे जर मी शिकवलेलं एकदम चांगल्या पद्धतीने जर हे केलं. मी माझ्या ज्या नोट्स काढल्या होत्या अर्थशास्त्राच्या एवढ्या डिटेलमध्ये नोट्स काढल्या नव्हत्या, पण माझ्या नोट्स आणि पुस्तक ह्याचे वेगवेगळ्या स्लाईड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मी देणार आहे. त्या स्लाईड्स आणि आपले लेक्चर जरी तुम्ही चांगल्या पद्धतीने ऐकला तर तुम्हाला मी कमीत कमी सांगतो 80 मार्क 110 पैकी 110 मार्काला अर्थशास्त्र पेपर GS4मध्ये विचारला जातो. त्याच्यातल्या 80 मार्क कमीत कमी येतील ह्याची खात्री मी एकदम चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. तुम्ही यूट्यूबवर ह्याचे लेक्चर्स वगैरे बघू शकता. हा कोर्स विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन ॲपवर उपलब्ध आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा आता आजचे जर 15 प्रश्न तुम्ही बघितलेत तर ह्याच्यामध्ये आपण घेतलेल्या कोर्समध्ये ह्या 15 पैकी 11 प्रश्न आपल्या कोर्समधनं आलेत. म्हणजे ते ऑलरेडी घेतलेल्याच भागातले 11 प्रश्न आहेत ते लक्षात घ्या ह्या 15 पैकी. आता एक 4 प्रश्न जे होते त्याच्यातले ते 4 प्रश्न फक्त आपण ॲड्रेस झालेले आहेत आपल्या भागामध्ये ह्या कंबाईनच्या सोर्समध्ये. पण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा मॅक्सिमम भाग म्हणजे सिलेबसमध्ये दिलेला पूर्ण भाग आणि ह्याच्यासोबतच तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं डिटेल सांगण्यात येईल की प्रत्येक गोष्टीसाठी काय सोर्स वाचणं गरजेचं आहे. म्हणजे आयोगाच्या सिलेबसनुसार हा भाग कोणत्या पुस्तकातून वाचणं गरजेचं आहे, कोणत्या पुस्तकामध्ये दोन्ही भाग दिलेले नाहीत किंवा कोणत्या ह्याच्यात दिलेले नाहीत आणि तो कुठनं वाचण्याचा आहे हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितली जाईल. जर तुमचे इंडिव्हिज्युअल डाऊट्स जरी असतील त्याच्यानंतरचे तरी ते सुद्धा सॉल्व्ह करण्यात येतील. ह्याच्याबद्दलचे काही अडचणी असतील तर तुम्ही तुमच्या आपल्या ह्या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही आम्हाला विचारू शकता. तर त्याच्या अगोदर शेवटचा प्रश्न आपल्या याच्या सिरीजमधला इकॉनॉमीचा जो भाग जो घेतोय आपण त्याच्यातला हा शेवटचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ऑक्सफॅमच्या अहवालानुसार 2018च्या भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा -% आहे. राष्ट्रीय उत्पन्नात त्यांचा हिस्सा किती आहे असा प्रश्न आहे. तर हे ऑब्जेक्टिव्ह आहे एकदम, ह्याच्यामध्ये काही नाही. ऑक्सफॅम जो आहे
ऑक्सफॅम हा दरवर्षी कंट्री स्पेसिफिक रिपोर्ट आणि वर्ल्डचा रिपोर्ट देत असतो. तर ऑक्सफॅमच्या 2018च्या रिपोर्टनुसार 41% राष्ट्रीय उत्पन्न हे 1% लोकांकडे जातं. म्हणजे भारतातल्या सगळ्यात श्रीमंत 1% लोक 41% राष्ट्रीय उत्पन्न ते जनरेट करतात. तर हा त्याचा उत्तर आहे 41%. तर अशा पद्धतीनं आपण इकॉनॉमीचे जे प्रश्न आहेत 15 प्रश्न आजचे विचारलेले हे प्रश्न बघितलेत. ऑब्जेक्टिव्ह डिटेल्स जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती असतील तर हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हँडल करता येईल इकॉनॉमीचा पेपर. याची जर क्वालिटी तुम्ही कन्सिडर केलात तर मी म्हणेन की मीडियम रेंजचा पेपर आहे. 15पैकी तुम्हाला 10 तरी प्रश्न बरोबर यायला पाहिजेत. या ह्याच्यातले 1-2 तुम्ही अटेम्प्ट नाही केलात, एक प्रश्न तर ऑलरेडी ॲम्बिग्युअस आहे, तर याच्यातले 10 प्रश्न तरी तुमचे बरोबर यायला पाहिजेत. तर मग याच्याबद्दल काय काय अडचणी असतील किंवा तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं, ह्याच्यामध्ये काय आपल्या इकॉनॉमीच्या कोर्सबद्दल काही अडचणी असतील तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तोपर्यंत हा दुसरा भाग पहा. आपण तिसऱ्या भागामध्ये परत करंट अफेअर्सचे जे प्रश्न आहेत त्याच्यासोबत भेटू. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आपण त्या ठिकाणी भाग 2मध्ये भेटतो आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला हळूहळू 1 बाय 1 हिस्ट्रीचे जे लेक्चर्स आहे किंवा हिस्ट्रीचे जे क्वेश्चन आहे ते तुमच्याशी आता डिस्कस करायला सुरुवात करणार आहे. चला पहिला क्वेश्चन पाहूया इतिहासामधला पहिला क्वेश्चन आहे. यांनी नाशिक येथे, आता एक लक्षात घ्या, नाशिक येथे, आता इथं भरपूर लोकांचं कन्फ्युजन होऊ शकते. कशामुळं? कारण नाशिकमध्ये जे क्रांतिकार्य केलेलं आहे ते विदा सावरकरांनी केलेलं आहे. त्यानंतर त्यांच्याच जे अभिनव भारत नावाची संघटना होती ती त्यांनी तिथं स्थापन केलेली आहे. मित्रमेळ्याचंच पुढं अभिनव भारतमध्ये रूपांतर झालेलं आहे 1904ला. सो त्याचाच एक कार्यकर्ता होता अनंत लक्ष्मण कान्हेरे. यांनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी जॅक्सन नावाच्या अधिकाऱ्याची काय केलेली आहे, शारदा जे नावाचं नाटक आहे ते पाहत असताना नाशिकमधल्या विजयानंद थिएटरमध्ये गोळ्या घालून हत्या केलेली आहे. सो हे तर क्रांतिकारक होते, त्यामुळं हे असण्याचं उत्तर चान्स नाही आहे. पण सावरकर उत्तर असू शकतात असं भरपूर लोकांना वाटले असेल, आणि वाटलं जरी असणार त्यांना तरी त्यात काही गैर नाही आहे, कारण त्यांनी पण शिक्षणासाठी भरपूर कार्य केलेले आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळीची स्थापना जी आहे, असे जे उत्तेजक मंडळी होत्या, मी ऑलरेडी न्यायमूर्ती रानडेंवर 2 भाग त्या ठिकाणी आपल्या यूट्यूबवरती टाकलेले आहे, ते तुम्ही पहा. वसंत व्याख्यानमाला असू द्या, वक्तृत्व उत्तेजक सभा असू द्या, ग्रंथोत्तेजक मंडळी, असं उत्तेजकवाले जे शब्द असतात ना किंवा ज्या संघटना असतात ना त्या कोणी स्थापन केलेल्या आहे, न्यायमूर्ती रानडे. आणि त्यांनी ग्रंथोत्तेजक मंडळी जी आहे ते कुठं सुरू केलेली आहे, त्या ठिकाणी नाशिक येथे सुरू केलेली आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते न्यायमूर्ती रानडे हे आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे, न्यायमूर्ती रानडे. हे लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. सो 86चं उत्तर असणार न्यायमूर्ती रानडे. भरपूर जणांचा तो गैरसमज झालेला असणार की विदा सावरकर पण उत्तर असू शकते, पण न्यायमूर्ती रानडे उत्तर मारायचं. आणि मी इन जनरल तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा परीक्षेत प्रश्न विचारले जातात, मी एका माझ्या मित्राचं एक्झाम्पल दिलं होतं जो सध्या IAS आहे, तर तो काय करायचा, त्याचा काही इतिहासाचा चांगला अभ्यास नव्हता, पण त्याला ऑप्शनमध्ये न्यायमूर्ती रानडे दिसला की डोळे झाकून तो न्यायमूर्ती रानडे उत्तर मारून टाकायचा. असो, सो ते महत्त्वाचं नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे ते महत्त्वाचं नाही आहे म्हणजे आहे ते महत्त्वाचं, पण ते लक्षात घ्या. न्यायमूर्ती रानडे ह्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. 1885 ते 1915. आता पोरांना काय दिसलं, असं मुंबईचा अनभिषिक्त सम्राट, अनभिषिक्त राजा असं दिसलं की आयोगाला माहीत आहे पोरं इथं चुकतात. हे जे कंबाईनला प्रश्न टाकल्या जातात हे ट्रिकी जरा जास्त असतात, म्हणजे कमी वेळात जास्त क्वेश्चन सोडवायचे ना 60 मिनिटामध्ये. मग ते तुमचा माइंड किती स्थिर आहे ते चेक करण्याचा प्रयत्न करतात. इथेही त्यांनी तेच केलं, नाशिक दिलं आणि ते असे विचारू शकले असते डायरेक्ट ग्रंथोत्तेजक मंडळी कोणी स्थापन केली, पण त्यांनी काय केलं, तुम्हाला कन्फ्यूज होण्यासाठी नाशिक शब्द टाकला आणि भरपूर जणांना फसवलं त्यांनी. ज्यांनी विदा सावरकर उत्तर मारले त्यांनी फसवलेलं आहे. तसं इथं पण केलेलं आहे की मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हटलं की पोरं उत्तर त्यांना माहीत आहे, 1 नंबरलाच दिलेलं आहे त्यांनी ऑप्शन, जगन्नाथ शंकर सेठ. म्हणजे ते काय करतात, पाहिलं की 1 नंबर, इथं पण पाहिलं की 1 नंबर या ठिकाणी उत्तर नाही आहे. हे खूप आधीपासून करते बरं काय हो, की जे तुम्हाला वाटते आहे ते उत्तर काय करतात, ते 1 नंबरलाच देऊन देते, पण 1 नंबरचं ते उत्तर नसतंय. या ठिकाणी नाही, या ठिकाणी नाही. का? कारण मुंबईचा अनभिषिक्त सम्राट हा यांचा जो कालखंड आहे हा म्हणजे 1802 मध्ये जगन्नाथ शंकर सेठचा जन्म आहे आणि 1865 मध्ये मृत्यू आहे.
येतं लक्षामध्ये. सो त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, विचारलेलं आहे, या काळामध्ये विचारलेलं आहे 1885 ते 1915. आणि हा कालखंड होता फिरोजशाह मेहता यांचा. हा कालखंड कोणाचा होता, फिरोजशाह मेहता. तुम्ही इलिमिनेशन टेक्निकनं पण जाऊ शकता. सो बॉम्बेमध्ये हे तर नाही आहे. त्याच्यानंतर भाऊदाजी लाडचाही हाच कालखंड आहे जो जगन्नाथ शंकर सेठचा आहे. मग ऑप्शन राहते दादाभाई नौरोजी आणि फिरोजशाह मेहता. मग उत्तर काय असणार, फिरोजशाह मेहता हे असणार. का, कारण त्यावेळेस फिरोजशाह मेहतांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली होती 1885 मध्ये. जेव्हा काँग्रेसची स्थापना चालू होती तेव्हा हे भाऊ इकडं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना करत होते. नंतर त्यांनी ती काँग्रेसमध्ये मर्ज केली. यांना ब्रदर इन लॉ म्हटलं जायचं तिघांना, KT तेलंग, फिरोजशाह मेहता, सर बबरुद्दीन तय्यबजी. ते न्यायमूर्ती राहिलेले आहेत म्हणजे हे तिघही जण. आणि त्यांनी मुंबईसाठी खूप काही केलं. आजही मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर तुम्हाला फिरोजशाह मेहताचा पुतळा दिसतो. त्यांना मुंबईचा सिंह म्हटलं जायचं म्हणजे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर इथं सम्राट पण नाही आहे, इथं काय दिलेलं आहे, राजा दिलेला आहे. सो ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, फिरोजशाह मेहता. भरपूर जणांनी घाईगडबडीत जगन्नाथ शंकर सेठ मारलं असणार आणि काही लोकांना माझा राग पण येत असणार त्या ठिकाणी. सो जे आहे ते मी तुम्हाला सांगतोय म्हणजे. सो त्याच्यात राग मानण्याची गरज नाही, फक्त आपल्याला काय करायचं आहे, अलर्ट व्हायचं आहे. बरोबर, यावेळेस चुकलं ठीक आहे, पुढच्या एक्झाममध्ये आपल्या अशा चुका नाही झाल्या पाहिजे. बरोबर, फरक काय तुमच्यात आणि माझ्यात, मला ह्या गोष्टींचा अनुभव आहे. येतं लक्षात, मी तुमच्यासारखं भरपूरदा चुकलेलो आहे. त्यामुळं फरक एवढाच आहे की मला अनुभव आहे त्यामुळं माझं चुकत नाही आणि तुम्हाला अनुभव नसल्यामुळं तुम्हाला एक्झाममध्ये फटका बसतो. मग तुम्ही म्हणणार का मी सर तुमच्यासारखा 5-6 वर्ष अनुभव घेतो. सो नाही, माझ्या अनुभवातून शिकण्याचा तुम्ही काय करा, प्रयत्न करा. म्हणजे मी चुकलो पण तुम्ही चुकले पाहिजे का त्या ठिकाणी, नाही. आणि अशा प्रश्नांना चुकलेच नाही पाहिजे. म्हणजे हे क्वेश्चन फार सोपे आहे. फक्त काय होते आहे, क्वेश्चन व्यवस्थित न वाचल्यामुळं हे डायरेक्ट पाहतात पोरं, मुंबईचा आणि भिषिकता दणकन मारून देतात जगन्नाथ शंकर सेठ. मारलेलं पण असणार आणि असे क्वेश्चन शेवटी आहे 86, 87 म्हटल्यानंतर एक्झाममध्ये याचा फटका बसतो. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती प्रार्थना समाजाच्या माध्यमातून बघा धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचे कार्य केले. असं नाही म्हटलेलं आहे त्यांनी की प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये होते. त्यांनी म्हटलेलं आहे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक सुधारणा केलेल्या आहेत. आता डॉक्टर आत्माराम पांडुरंग आणि राघव भांडारकर हे तर असणारच, ऑब्वियस आहे. यांच्या घरीच काय झाली होती, स्थापना झाली होती आणि यांनी भरपूर काम केलेलं आहे समाज सुधारणेचं. राघव भांडारकर आणि आत्माराम पांडुरंग यांच्या घरीच त्याची स्थापना झाली होती. त्यांना अपांडू रानडे असं लक्षात ठेवायला सांगितलं होतं पोरांना. सो 31 डिसेंबर 1867 मध्ये मुंबई या ठिकाणी, पुण्यात नाही बरं का, प्रार्थना समाजाची स्थापना झाली. सो करणारे कोण होते स्थापना, अपांडू रानडे. अपांडू म्हणजे आत्माराम पांडुरंग. तरखडकर आडनाव होतं पण ते स्वतः तरखडकर नाव लावायचे नाही म्हणून आत्माराम पांडुरंग. दापांडू म्हणजे दादोबा पांडुरंग, ते स्वतःचं आडनाव वापरत नव्हते. सो त्यांचा काही प्रॉब्लेम असू शकतो, स्वतःची काही विचारधारा असू शकते. रानडे म्हणजे न्यायमूर्ती रानडे. सो ॲक्च्युली केशवचंद्र सेन मुंबईमध्ये आले होते. त्यांनी भाषण दिलं आणि त्यांच्या भाषणापासून प्रेरणा घेऊन ब्राह्मो समाजाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली आहे. याच्या आधी आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मानव धर्म सभा आणि परमहंस मंडळी चालवण्याचा अनुभव होता. परमहंस मंडळी ही एक गुप्तपणे चालवलेली समाज सुधारणेसाठी बनलेली, धर्म सुधारणेसाठी बनलेली संघटना होती. पण त्यातल्या एकाने काय केली, ही जे गुप्त लोक आहेत ह्यांची लिस्टच जाहीर करून टाकली. त्याच्यामुळं लोक बहिष्कार घालतील आपल्यावर, समाज सुधारणेचं काम आपण करत होतो म्हणून काय करण्यात आलं, परमहंस मंडळी बंद पडली. म्हणून आता लपून छपून नाही, उघडपणे एखादी संस्था स्थापन करायची असं कुठेतरी डोक्यात होतं. म्हणून महाराष्ट्रातल्या या सुधारकांनी पुढाकार घेऊन आत्माराम पांडुरंग यांच्या घरी काय केलेले आहे, त्यांनी या समाजाची स्थापना केलेली आहे, प्रार्थना समाजाची. येतं लक्षात. यात भरपूर जण होते. वामन आबाजी मोडक पण होते. त्याच्यानंतर न्यायमूर्ती चंदावरकर पण होते, म्हणजेच नारायण गणेश चंदावरकर पण होते. नंतरच्या कालखंडामध्ये प्रार्थना समाजाद्वारेच विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय केलेलं आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, येतं लक्षामध्ये, याची स्थापना करून दलित उद्धाराचं काम केलेलं आहे. प्रार्थना समाजाच्या स्कॉलरशिपवर ते कुठे गेले होते, ॲम्स्टरडॅम या ठिकाणी गेलेले होते, किंवा इंग्लंडमध्ये जाऊन, फ्रान्समध्ये जाऊन त्यांनी काय केलेलं आहे, धर्माचा तौलनिक अभ्यास केलेला आहे. येतं लक्षात. त्यांना ती स्कॉलरशिप मिळाली होती. याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, त्यांना कोणती स्कॉलरशिप मिळाली होती म्हणून. बरोबर, न्यायमूर्ती रानडे तर आहेच आहे म्हणून 1 हे नाही आहे. विठ्ठल गोविंद कुंटे म्हणजे भाऊ महाजन. भाऊ महाजन कुठे आहे हो, भाऊ महाजनचं 1850 नंतर जास्त कार्य नाही आहे. भाऊ महाजन वर्तमानपत्र सुरू करणारे. पहिल्यांदा ते दर्पणमध्ये लिखाण करायचे, अनुभव घेऊन घेतला आणि दर्पण बंद पडला 1840 मध्ये. मग स्वतःचं वर्तमानपत्र 1841 मध्ये सुरू केलं त्यांनी, प्रभाकर नावाचं, ज्याच्यामधून आपले जे लोकहितवादी आहे गोपाळ गणेश नाही, तुमचे गोपाळ हरी देशमुख त्या ठिकाणी लिखाण करायचे लोकहितवादी नावाने, म्हणून त्यांना लोकहितवादी म्हणतात. ते प्रभाकर सुरू केलं, नंतर धूमकेतू सुरू केलं, नंतर ज्ञानदर्शन, असे वेगवेगळे वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलेले आहे. त्यांचा प्रार्थना समाजाचा काहीही
संबंध नाही आहे दूरदूरपर्यंत. रावसाहेब मंडलिक तर हे नाव आत्ता म्हणजे जास्त तेवढं फेमस नाही आहे आणि हे नव्हते त्याच्यामध्ये. उत्तर काय अ ब क. आणि आपल्याला अ ब कडे ऑप्शन पण दिलेला नाही आहे, तुम्हाला निवडायचं आहे. सो अ ब क हे उत्तर काय आहे, मोर प्रॉपर आहे. हे नाही आहे त्याच्यामध्ये. भाऊ महाजन वगैरे प्रार्थना समाजामध्ये नव्हते, ते खूप आधी कार्य करणारे लोक आहे. 1850च्या आधी. हे 1850च्या नंतर 1867 नंतर ह्या लोकांनी काय केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला? आता पहा, दख्खनचे दंगे नावाचा टॉपिक हमखास परीक्षेत विचारतो. याच्या आधी विचारलेला आहे आणि भविष्यात पण विचारला जाणार आहे. पहा काय विचारलेलं आहे त्यांनी. 12 मे 1875 काय झालं होतं की सुरुवातीला, आता मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो. पहा हां, परत एकदा सांगतो, ज्यांना ॲन्सर की पाहिजे हार्ड अँड फास्ट, सो त्यांनी हे लेक्चर पाहू नका. त्यांनी विदर्भ आय एस अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर जा, तिथं मी तुम्हाला ॲन्सर की अवेलेबल करून दिलेली आहे. ज्यांना हार्ड अँड फास्ट ॲन्सर्स पाहिजे आहे, इथं मी काय करणार आहे, प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण घेणार आहे. पहा काय झालं होतं 1860च्या दशकामध्ये म्हणावं लागेल आपल्याला. 1860 ते 64 या कालखंडामध्ये अमेरिकेमध्ये सिव्हिल वॉर सुरू झालं. सिव्हिल वॉर इन सेन्स त्या कालखंडामध्ये नॉर्थ अमेरिका जो होता, अमेरिकेचे 2 भाग पडायचे, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका. नॉर्थ अमेरिका जो आहे, साऊथ अमेरिका खंड नाही, अमेरिकेचेच 2 भाग पडायचे, ज्याला आपण USA म्हणतो आज. त्यामधला जो नॉर्थ पोर्शन होता, आपल्याला असं म्हणावं लागेल USAचा नॉर्थ पोर्शन जो आहे, इथं गुलामगिरी प्रथा नव्हती आणि नेग्रिटो लोकांना इक्वल राईट्स होते. पण जो साऊथ अमेरिका होता, इथं नेग्रिटो लोकांना दुय्यम अधिकार दिलेले होते, सेकंडरी सिटिझनशिप, आणि त्यांना गुलामगिरीत ढकलण्यात आलेलं होतं. म्हणून तिथं जे अब्राहिम लिंकन नावाचे त्यांचे राष्ट्राध्यक्ष आले, त्यांनी ही जी प्रथा आहे गुलामगिरीची, ही बंद करण्यासाठी चळवळ चालवली. त्यामुळं नॉर्थ अमेरिका वर्सेस साऊथ अमेरिका असं वॉर सुरू झालेलं आहे. आणि हे वॉर सुरू झाल्यामुळं भरपूर नुकसान झालं अमेरिकेचं. त्यामुळं तिथं जे कॉटन प्रोडक्शन होतं ते जवळपास ठप्प झालं. मग त्यासाठी कॉटनचं जे आहे प्रोडक्शन कंटिन्यू राहावं, यासाठी तिथले जे मिल ओनर्स होते त्यांनी भारत आणि इजिप्तमधून कॉटन मागवायला सुरुवात केली. आता भारताचा जो कॉटन बेल्ट आहे हा आहे गुजरात आणि महाराष्ट्र. कारण गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये ब्लॅक कॉटन सॉईल मोठ्या प्रमाणात सापडते, महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये जास्त सापडते. सो मग काय व्हायला लागलं की इथले जे शेतकरी आहे यांच्या अचानक कापसाला काय आली, प्रचंड डिमांड आली, चांगला पैसा त्यांना व्यापारातून मिळायला लागला. हे कधीपर्यंत चाललं, 1864, 65, 66 पर्यंत, जोपर्यंत हे सिव्हिल वॉर चालू आहे. मग हे सिव्हिल वॉर संपलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी खरंच USA म्हणजे उभा केला. त्यावेळेस अमेरिकेचे 2 भाग पडणार होते. साऊथ अमेरिका जे होता त्याला कॉन्फेडरेसी ऑफ युनायटेड स्टेट असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे आणि तो वेगळा होणार होता. पण ते वेगळा होण्यापासून त्या माणसाने वाचवला. अब्राहम लिंकन एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहे, म्हणून आजही $5 नोटेवर तुम्हाला अब्राहम लिंकनचा फोटो दिसतो. महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. नंतर त्यांची हत्या झाली वगैरे वगैरे, तो पुढचा कालखंड आहे. पण अमेरिकेच्या इतिहासातला जबरदस्त प्रेसिडेंट तो होता. इव्हन याचा उल्लेख तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यांच्या गुलामगिरी नावाच्या ग्रंथात पण केलेला दिसतो. आणि गुलामगिरी नावाचा ग्रंथ त्यांनी ह्या अमेरिकेतल्या गुलाम म्हणजे नेग्रिटो लोकांच्या या लढ्याला समर्पित केला होता. म्हणून जेव्हा बराक ओबामा भारतात आले होते तेव्हा बराक ओबामाला विचारलं की बाबा, त्यांना गिफ्ट देताना हा गुलामगिरी नावाचा ग्रंथ दिला, तर ते बराक ओबामा म्हटले होते की मला ऑलरेडी माहीत आहे या ग्रंथाबद्दल, हा महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेला आहे आणि समर्पित केला होता त्यांनी नेग्रिटोंच्या लढ्याबद्दल. स्वतः नेग्रिटो होते, कोण, बराक ओबामा. सो हा एक इतिहास वेगळा आहे. त्यानंतर असं झालं की अचानक हे डिमांड जी आहे अमेरिकेतली सिव्हिल वॉर संपल्यामुळं कापसाची डिमांड संपली. कापसाची डिमांड संपल्यामुळं काय झालं की निर्यात थांबली. म्हणजे जो भाव मिळायचा तो पण भाव आता शेतकऱ्यांना मिळेना असा झाला. त्यात 67मध्ये दुष्काळ पडला. 1867मध्ये भीषण दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये सरकारने टॅक्सेस वाढवले. कमी करण्याऐवजी काय केले, टॅक्सेस वाढवले. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय केलं की कर्ज घ्यायला सुरुवात केली. आता हे कर्ज देणारे कोण होते, याच्यामध्ये व्यापारी लोक पण बर्बाद झाले जे एक्सपोर्ट करायचे. मग हे जे गुजरातमधले स्पेशली व्यापारी वर्ग होता, मारवाडी आणि गुजराती व्यापारी वर्ग, तो महाराष्ट्रात शिफ्ट झाला आणि इथल्या लोकांना व्याजानं पैसे द्यायला लागला. मग आता त्याच्यावर तो काय करायचा, अव्वाच्या सव्वा व्याज आकारून जास्तीत जास्त प्रॉफिट कसा काढता येईल त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन हे करायला लागला. हे काही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पटलं नाही. त्यांनी ऐकलं अत्याचार सहन केले. 1875मध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात, व्यवस्थित ऐका, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कर्धे नावाचं गाव होतं. त्या कर्धे नावाच्या गावात एक छोटा शेतकरी होता. सो त्याच्याकडे एक 3-4 एकर जमीन होती आणि त्या शेतकऱ्यानं कर्ज घेतलेलं होतं. त्याची जमीन लाटण्यासाठी काळूराम नावाचा एक सावकार आला. त्यानं त्याची जमिनीचे कागदपत्र हडप केले, त्याला मारहाण केली आणि तो रडत शेतकरी जेव्हा गावात आला तेव्हा गावकरी एकत्र आले आणि त्यांनी हल्ला केला त्या काळूराम नावाच्या सावकारावर. त्याला बेदम मारहाण केली, त्याच्याकडून ते कागदपत्र घेतले आणि जेवढे शेतींचे कागदपत्र त्यांच्याकडे आहे सगळे जाळून टाकले. हा पॅटर्न लोकांना आवडला आणि ठिकठिकाणी
येते लक्षामध्ये. अशाच पद्धतीनं पुणे, नगर, इव्हन साऊथमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा ह्या सगळीकडं हे लोन काय झालेलं आहे, पसरलेलं आहे. यालाच दख्खनचे दंगे म्हणतात. दख्खनचे दंगे म्हणजे याच्यात हिंसा झालेली नाही आहे, खून वगैरे झालेले नाही आहे. फक्त काय करायचं, सावकाराच्या घरावर आक्रमण करायचं, जमीनदारांच्या घरावर आक्रमण करायचं, कागदपत्र काढायचे आणि जमिनीचे त्याला जाळून टाकायचे, जेणेकरून आपण त्यांच्या अंडर काय नाही राहिलो पाहिजे, त्यांचे कर्जबाजारी व्यक्ती म्हणून बनून नाही राहिलो पाहिजे. सो असं तुम्हाला होताना दिसते. तर त्यांनी काय विचारलेलं आहे, सो त्यांनी कर्दे नाव, शिरूर तालुका हे नाही विचारलेलं आहे. त्यांनी विचारलं पहिला उठाव कुठे झाला, तर पहिला उठाव सुपे या ठिकाणी झालेला आहे, पुणे जिल्ह्यातच आहे. पहिला उठाव असा उल्लेख कुठं आलेला आहे, सुपेमध्ये झालेला आहे. ते घटना कुठं घडली, कर्दे नावाच्या गावामध्ये. प्रामुख्यानं या उठावाचं केंद्र मागच्या एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला पहा, प्रश्न रिवाईज झालेले आहेत बरं का, अपडेट होऊन रिवाईज झालेले आहेत. मागच्या वेळेस विचारलं होतं प्रमुख केंद्र कोणते होते, पुणे आणि नगर. प्रमुख केंद्र काय होते या उठावाचे, पुणे आणि नगर. यावेळेस त्यांनी त्याच्या डिटेलमध्ये गेले. सो कुठं झालं पुण्यामध्ये, किंवा पुण्यामध्ये पहिला उठाव कुठं झाला, सो सुपे या ठिकाणी झाला. आणि ती काळूरामवाली घटना कुठं घडली होती, शिरूर तालुक्यातील कर्दे नावाच्या गावी. येत्या लक्षामध्ये, म्हणून याचं उत्तर सुपे येणार. आता याच्यावर मी एक स्पेशल लेक्चर घेतलेलं आहे 1857च्या उठावावर, डिटेलमध्ये घेतलेलं आहे. महाराष्ट्रातील 1857चा उठाव एकदा ते पाहून घ्या. इथं मी रिवाईज करत बसत नाही. ते पेठ या ठिकाणाहून कोणी केलेलं आहे, त्या ठिकाणी बंड सो भगवंतराव निळकंठराव. इथं त्यांनी काय दिलेलं आहे, भगवंतराव कोळी. ॲक्च्युली ते कोळी नव्हते, त्यांनी कोळी आणि रामोशांना सोबत घेऊन काय केलेलं आहे, ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड, म्हणून त्यांनी भगवंतराव कोळी. सो ते काय होते, भगवंतराव निळकंठराव असं त्यांचं हे होतं. नाशिकमध्ये पेठ नावाचा तालुका आहे, त्या पेठ नावाच्या तालुक्यामध्ये हे बंड झालं होतं. मागच्या एक्झाममध्ये काय केलं होतं, खालीलपैकी नाशिक जिल्ह्यात कोणकोणत्या ठिकाणी बंड झाले होते 1857, आणि यावेळेस त्यांनी काय केलं, पेठमध्ये कोणी केलेलं आहे हे असं विचारलं. पहा, क्वेश्चन आलेलेच आहे एक्झाममधले, पण हे काय आहे, अपडेट होऊन आलेले आहे. ज्याने लास्ट इयर क्वेश्चन पेपर ॲनालायसिस चांगले केले त्यांना इथं कचकाडून मार्क पडलेले असणार आहे. नरगुंद या ठिकाणी कोणी केलेलं आहे, सो नरगुंद या ठिकाणी बाबासाहेब भावेंनी केलेलं आहे. बाबासाहेब म्हणायचे त्यांना, आडनाव भावे होतं त्यांचं, हे पण घेतलेलं आहे. नरगुंदचं बंड कोणी केलेलं आहे, बाबासाहेब भावे. जमखिंडीचं आप्पासाहेब पटवर्धन, इथं रामचंद्र पटवर्धन आलेलं आहे. ॲक्च्युली कोण होते ते, आप्पासाहेब म्हणायचे त्यांना, त्यांचं नाव रामचंद्र पटवर्धन आलेलं आहे. ॲक्च्युली ते कोण होते, सो जमखिंडी काय आहे, संस्थान होतं, कुठलं, कर्नाटकामधलं. बरोबर, इथं जन्म आहे कोणाचा, नंतर महर्षी आपले विठ्ठलरामजी शिंदे, याच्या लक्षात, वीरा शिंदे, महर्षी वीरा शिंदे यांचा जमखिंडीला जन्म पण आहे. सो त्या ठिकाणी बंड केलेला आहे रामचंद्र पटवर्धन यांनी, किंवा त्यांना आप्पासाहेब पटवर्धन म्हणतात. मग सोलापूरचं काय येणार, व्यंकय्या नाईक बळवंट बेहरी. आता हे असंही सोडवू शकता तुम्ही, म्हणजे नॉलेजचा वापर करून. आणि ज्यांना नॉलेजचा वापर करून जमलं नाही त्यांना मी मागच्या लेक्चरमध्ये एक्झामला जाण्याच्या आधी बोललो होतो की जर उत्तर नाही मारता आलं तर 4 3 2 1 मारून यायचं, उत्तर बरोबर येणार. सो बघा, ट्रिक्सनं चला, मी सांगितलेल्या ट्रिक्सनं तुम्ही जाऊ शकता किंवा नॉलेजनं पण जाऊ शकता. तुम्ही अनडिफिटेबल आहात, एक्झाम किती टफ असू द्या, तुम्ही अनडिफिटेबल आहात जर तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीनं व्यवस्थित गोष्टी ऐकल्या तर. चला असू द्या, पुढे जाऊया आपण. म्हणजे हे पण आहे ना 1875चे जे दंगे आहे ना, एवढं इंटरेस्टिंग वेनं सांगितलेलं आहे मी त्या ठिकाणी. मी जेव्हा लेक्चर्स घेतो याच्यावरती खूपच इंटरेस्टिंग वेने, म्हणजे ते ॲटोमॅटिक तुमच्या ब्रेनमध्येच बसलं पाहिजे, ह्या पद्धतीनं हे सगळं घेतलेलं आहे. पुढे जाऊया. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. काय म्हणणं आहे त्यांना, वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असं कोणी म्हटलेलं आहे. आता जरुरी नाही आहे की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट, आता मला माहीत आहे की कोणी म्हटलं होतं चांदोबाची मागणी वगैरे, मला माहीत आहे लॉर्ड मोरले म्हटले होते. पण जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही इलिमिनेशन मेथडनं पण जाऊ शकता. कसं जाऊ शकता, लॉर्ड डलहौसी. आता लॉर्ड डलहौसी ज्या कालखंडात भारतात होता त्या अर्थी भारतामध्ये स्वातंत्र्य काय असते आणि त्याची मागणी करावी लागते ह्याचा कोणाला मागमूसही नव्हता. कधीही कोणीही स्वातंत्र्याची मागणी करण्यासाठी तोंड उघडलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा स्वातंत्र्याची मागणी ही खऱ्या अर्थाने केव्हापासून पुढे यायला लागली, 1905 नंतर पुढे यायला लागली. स्वातंत्र्याची मागणी जेव्हा भारतामध्ये काय व्हायला लागलं, ते पण स्वातंत्र्य नाही, शब्द वापरला गेलेला आहे स्वराज्य. गांधी म्हणजे तुम्हाला लोकमान्य टिळक म्हणतात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वातंत्र्याऐवजी स्वराज्य का, कारण स्वराज्य म्हणजे काय, वसाहती दर्जाचे स्वातंत्र्य. सो स्वराजची मागणी व्हायची, बरोबर आहे. सो त्याच्यामुळं आधीच्या कालखंडात डलहौसी वगैरे 1853 हा 1848 ते 1854-55 पर्यंत भारतामध्ये होता हा डलहौसी. त्याच्यामुळं काही संबंधच नाही, तेव्हा कोणी स्वातंत्र्याची मागणी करतच नव्हतं. विलियम्स जोन्स हा तर 1784ला आला होता.
1784ला जेव्हा 1773च्या ॲक्टनुसार 1774मध्ये कलकत्ता येथे सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली होती, त्याचा नंतरच्या कालखंडात जज म्हणून हा आलेला आहे. लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्स याच्या बोलवण्यावरून हा आलेला आहे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं म्हणून एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली होती. तेव्हा तर स्वातंत्र्याचा काही संबंध पण नाही आहे, त्याच्यामुळं हे तर दूरदूरपर्यंत नसणार, कोणी स्वातंत्र्याची मागणीच केली नाही. आता याच्यामध्ये लॉर्ड रिपन हे असू शकते उत्तर, लॉर्ड रिपन असू शकते, परंतु लॉर्ड रिपन हा भारताच्या स्वातंत्र्याच्या फेवरमध्ये होता. हा भारतीय लोकांच्या किंवा हा होता म्हणूनच नंतरच्या कालखंडामध्ये भारतामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होऊ शकली. हा भारतीय लोकांच्या फेवरमध्ये होता. हा एवढा फेवरमध्ये होता की हे ब्रिटनच्या राणीलाही आवडलं नाही, पार्लमेंटलाही आवडलं नाही. पार्लमेंटने त्याला वापस बोलवलं 1884ला. सो याच्या तो म्हणत होता की नाही, आम्ही भारतावर राज्य करतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे, पण या राज्यामुळं भारतीय लोकांचं भलं झालं पाहिजे. सो याच्यासाठी मी काय आहे त्या ठिकाणी ॲग्रेसिव्ह आहे की भारतीय लोकांचं काय झालं पाहिजे, त्या ठिकाणी भलं झालं पाहिजे. लिबरल पार्टी जी सत्तेमध्ये आलेली होती येत्या लक्षामध्ये कुठं, त्या ब्रिटनमध्ये. सो त्याचा हा मेंबर होता, म्हणून याचे विचार पण लिबरल उदारमतवादी होते भारताप्रती. म्हणून याचं उत्तर हे तर कधीच असू शकत नाही की चांदोबाची मागणी म्हणणार तो भारतीय स्वातंत्र्याच्या मागणीला. उलट अशी मागणी त्याच्या कालखंडात झाली असती, त्यानं म्हटलं असतं नाही नाही, हा तुमचा हक्क आहे, प्रत्येकाला फ्रीडम मिळवण्याचं स्वातंत्र्य आहे, पहिले त्याच्या लायक बना आणि फ्रीडम मिळवा, असा हा बोलला असता. मग एकच ऑप्शन राहून जातो ज्याच्या कालखंडात हे घडलेलं आहे, भारत मंत्री लॉर्ड मोर्ले. सो यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी चांदोबाची मागणी म्हटलेलं आहे. सो इलिमिनेशन मेथड, डायरेक्ट नॉलेज मेथडनी पण तुम्ही जाऊ शकता. पहा, लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन कुठून कुठपर्यंत स्थापन झालेली आहे, लॉर्ड डलहौसीच्या. आता ॲक्च्युली हे जे प्रश्न आहे हे कंबाईनमध्ये नाही विचारले गेले पाहिजे, वैयक्तिक मी या मताचा आहे. ज्या अर्थी तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास देताय सिलेबसला आणि हे भारताच्या इतिहासाचा भाग आहे, हे राज्यसेवेला सूट करतात प्रश्न, पण त्यांनी कंबाईनमध्ये विचारलेले आहे. असो, कंबाईनच्या पोरांनी आता इथून पुढे लक्षात घ्या, फक्त महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल करून चालणार नाही. एवढूसं करून घेतो आणि माझं जमून जाईल असं होत नाही. तुम्हाला जर वाटते की कट ऑफमध्ये माझा STISO सारख्या पण पोस्ट निघाल्या पाहिजे, सो तुम्हाला काय करावं लागणार, थोडासा भारताचा भूगोल आणि भारताच्या इतिहासाचा पण अभ्यास करावा लागणार. असो, पुढे जाऊया. पहिली टेलिग्राफ लाईन कुठून कुठपर्यंत टाकण्यात आली. सो ॲक्च्युली पहिली टेलिग्राफ लाईन कोलकाता ते डायमंड हार्बर नावाचं एक बंदर होतं, त्याला डायमंड हार्बर म्हणायचे. सो अशी एक 40 किलोमीटरची किंवा 28 मैलाची काय करण्यात आली, ती लाईन टाकण्यात आली. म्हणजे ही पहिली लाईन होती भारतातली, पण इथं ऑप्शनमध्ये दिलेलंच नाही आहे कुठं. 1851मध्ये ही लाईन टाकण्यात आलेली होती, त्याला टेलिग्राफ म्हणायचे. टेलिग्राफ म्हणजे इथं मेसेज टाईप करायचा आणि तो एका तारेद्वारे जाणार आणि ज्या ठिकाणी त्याला रिसीव्ह करायचं आहे मेसेजला त्या ठिकाणी तो काय होणार, एका कागदावर उमटून येणार व्यवस्थित. म्हणजे आपण जसं आत्ता फॅक्स पाठवतो ना, तेव्हा त्याला टेलिग्राफ म्हटलं जातं, टेलिग्राम नाही, टेलिग्राफ. ही भारतात आणण्याचं श्रेय कोणाला जाते आहे, सो लॉर्ड डलहौसी यांना जाते आहे. आणि लॉर्ड डलहौसीने पहिल्यांदा ते कुठं सुरू केलं, नंतर 4000 मैल तारा म्हटल्या जाते त्याला, तारा यंत्र मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये टेलिग्राफ म्हटल्या जाते. सो ह्या तारायंत्र 4000 मैल पूर्ण भारतात टाकल्या. कलकत्त्यापासून दिल्ली जोडली, दिल्लीपासून बॉम्बे, बॉम्बेपासून मद्रास, पूर्ण भारत जोडून टाकलेलं आहे टेलिग्राफने. त्यामुळं कम्युनिकेशन काय व्हायला लागलं, चांगलं व्हायला लागलं. नाही तर आधी काय व्हायचं कम्युनिकेशन, कलकत्त्याचा माणूस जर तुम्हाला मुंबईला मेसेज पाठवायचा आहे, कलकत्त्याचा मुंबईला, तर एक घोड्यावर बसून माणूस जायचा, तो मेसेज पोहोचायला 5 दिवस लागायचे की कलकत्त्यात बंड झालं, चला सैन्य घेऊन. मग ते सैन्य पोहोचायला 1 महिना, तोपर्यंत बंड सगळं खलास करून चुकायचं. टेलिग्राफमुळं हा मेसेज सेकंदात जायला लागला पुढच्या पार्टीकडं. त्यामुळं सरकारचं कम्युनिकेशन, म्हणून ही एक रिव्होल्यूशन होती बरं का, कम्युनिकेशन क्षेत्रातली ब्रिटिशांची रिव्होल्यूशन. म्हणजे रेल्वेपेक्षा पण प्राधान्य पुस्तकांमध्ये कशाला दिलेलं आहे, टेलिग्राफला दिलेलं आहे. हे राज्यसेवेच्या मेन्समध्ये पण आयोगाने विचारलं, डिस्क्रिप्शन दिलं होतं भलं मोठं. आणि हे कोणाबद्दल बोलल्या गेलं असेल, सो पोरांनी उत्तर मारले रेल्वेबद्दल नाही, टेलिग्राफबद्दल. 1857चं बंड जेव्हा फसलं आणि एका बंडकर्त्याला विचारलं, का रे बाबा हे बंड का फसलं, काय वाटते तुला, काय मत आहे याच्याबद्दल, तर तो म्हटला होता बंडकर्ता की ह्या तारेनं आमचा गळा आवळला, आम्ही रेल्वेचे रुळं तोडून टाकले, आम्ही रस्ते तोडून टाकले, पण एकालाही त्यात सुज्ञ माणसाला हे सुचलं नाही की बाजूचा जो तार गेलेला आहे त्या तारावर एक काठी टाकायची म्हणून. हे कोणाला सुचलंच नाही, कारण माहीतच नव्हतं ही सिस्टीम कशी वर्क करते ब्रिटिशांची. सो टेलिग्राफ अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. आता इथं उत्तर कलकत्ता ते डायमंड हार्बर दिलेलं नाही आहे, मग काय मारायचं. सो आता मद्रासवरून लॉजिक लावा, कलकत्त्याला पहिले सुरू झालं, मग कलकत्त्यावरून काय जोडल्या जाणार, दिल्ली जोडण्यात जाणार. दुसरं महत्त्वाचं शहर भारतातलं दिल्ली होतं, पण दिल्लीला जाताना मधात काय लागते तुमचं, दिल्लीला जर तुम्ही जाताय सो मधात लागते आग्रा, दिल्लीला जाताना मधात आग्रा. मग पहिली लाईन कोणती असणार आहे, कलकत्ता ते आग्रा. ॲक्च्युली कलकत्ता ते दिल्ली पाहिजे, पण इथं ऑप्शन पण नाही आहे कलकत्ता ते दिल्ली. ऑप्शनच आहे कलकत्ता ते दिल्ली आहे ऑप्शन,
परंतु बनली पहिली कोणती असणार आहे? कलकत्ता ते आग्रा बनली असणार आहे, म्हणून हे उत्तर आहे 4 नंबरचं. बघून घ्या. म्हणून म्हटलं होतं की नॉलेजनं मॅक्झिमम गोष्टी इथून पुढे तुम्हाला सुटणार नाही. नॉलेजचा वापर करून तुम्ही लॉजिक किती लावू शकता याच्यावरती सर्व दारोमरा पुढच्या पेपर्सची तुमची डिपेंड असणार आहे. हे ज्याला जमतंय ते रपारप पुढे जातात पोरं. PSI पण देतात, STI पण देतात, ASO पण देतात, तिन्ही एक्झाम देतात. पुढे जाऊया. 1875 मध्ये हे बघा, हे इयर जेव्हा देतात ना, हे इयर स्पेसिफाय करतात तेव्हा थोडंसं अलर्ट व्हायचं असते बरं का. जे नॉर्मली आपल्याला आता ह्याही प्रश्नाचं उत्तर पोरांना हेच वाटलं असणार आहे, नारायण मेघाजी लोखंडे पहिल्या नंबरचं. ज्यांना वाटलं ते फसले परीक्षेमध्ये. का? कारण नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांसाठी काम जे आहे ते 1880च्या दशकानंतर सुरू केलेलं आहे. बॉम्बे हँड मिल असोसिएशन 1884ची होती. यांनी विचारलं कधीचं आहे? 1875चं विचारलेलं आहे. मग आता अशा वेळेस काय करायचं? सो अशा वेळेस लक्षात ठेवा, इथं जे आहे कामगारांना एकत्रित करून भारतामधला पहिला फॅक्टरी ॲक्ट 1881ला आलेला आहे. भारतामधला पहिला फॅक्टरी ॲक्ट 1881ला आलेला आहे. त्यासाठी जेव्हा कमिशन गठीत करण्यात आलं होतं, त्या कमिशनमध्ये सर्वात चांगलं काम शेतकऱ्यांच्या संघटना बांधून त्यांना रिप्रेझेंट करायचं. ह्या फर्स्ट फॅक्टरी ॲक्टसाठी 1875ला मला कॅनॉट, त्याला जॉब कॅनॉट असं समथिंग नाव होतं, मला नाव रिकॉल होत नाही आहे त्याचं. कॅनॉट, हां सॉरी याचं नाव वुड्स अबॉट असं समथिंग होतं. कॅनॉट की अबॉट, मी थोडंसं कन्फ्यूज आहे बरं का मित्रांनो. कॅनॉट की अबॉट, 11वीच्या स्टेट बोर्डामध्ये आलेलं आहे. कॅनॉट की अबॉट ह्या दोघांपैकी असं काहीतरी नाव आहे त्याचं. सो याच्या अध्यक्षतेखाली पहिलं फॅक्टरी कमिशन गठीत करण्यात आलं. आणि 1875मध्ये त्यानं दिलेल्या रेकमेंडेशननुसार 1881मध्ये फर्स्ट फॅक्टरी ॲक्ट पास करण्यात आला भारतातला काय पास करण्यात आला? फर्स्ट फॅक्टरी ॲक्ट. मग ह्या ज्या कमिशनमध्ये जे सदस्य होते त्यापैकी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली शापूरजी सोराबजी बेंगॉली. त्याचं नाव काय होतं? शापूरजी सोराबजी बेंगॉली. SS बेंगॉली म्हणायचे त्यांना. त्याला काय म्हणायचे? SS बेंगॉली. आणि यांनी कामगारांच्या संघटना बांधल्या आणि रिप्रेझेंट केलं ह्या कमिशनसमोर. आणि त्यामुळं कामगारांना काय मिळाल्या? चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या. येतं लक्षात. आणि दुसरं जे कमिशन बसवलेलं आहे त्यामध्ये रिप्रेझेंटेशन कोणी केलं? नारायण मेघाजी लोखंडे. म्हणून रविवारची सुट्टी द्यायला दुसऱ्या कमिशनपासून, सेकंड फॅक्टरी ॲक्टपासून सुरुवात झालेली आहे. सो मला माहीत नाही याचं उत्तर नारायण मेघाजी लोखंडे पण आयोग देऊ शकते, पण याचं उत्तर शापूरजी बेंगॉली आहे. पुढे जाऊया आपण. मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली? सो याचं उत्तर मला माहीत नाही, पण जरी माहीत नाही आहे 2 ऑप्शन मी इलिमिनेट करू शकतो. मुंबई सरकार लॉर्ड डलहौसीच्या अंडर करेल का? अहो तो भारताचा गव्हर्नर जनरल आहे, तो मुंबईमध्ये येऊन त्याच्या अंडर कमिटी बसेल का? अरे तो कमिटी बसवणारा माणूस आहे, त्याच्या अंडर मुंबई प्रांतात कमिटी बसेल का? नाही. त्याच्यामुळे ते उत्तर असू शकत नाही. लॉर्ड एल्फिस्टन्स हा भारतामध्ये होता कधी? 1827 पर्यंत. सो भारतात रेल्वे कधी आली? 1854मध्ये. त्यामुळं लॉर्ड एल्फिस्टन्स पण असू शकत नाही. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन्स आहे का याचं उत्तर? ते पण नाही आहे. मग 2 राहतात, लेफ्टनंट प्रेस्कॉस्ट आणि लेफ्टनंट नेल्सन. 2 पैकी एक उत्तर मारून टाकायचं. सो एक तर उत्तर याचं 1 पण असू शकते किंवा 4 असू शकते. बरोबर. 2 आणि 3 याचं उत्तर नाही आहे. पुढे जाऊया आपण. चुकीची जोडी निवडायची आहे. बरोबर. आता हे विमेन्स असोसिएशनबद्दल हा पण राज्यसेवा दर्जाचा प्रश्न आहे जो कंबाईनमध्ये विचारला. आता 1927मध्ये मार्गारेट कझिन्स यांनी ऑल इंडिया विमेन कॉन्फरन्सची स्थापना, मी हे लिहून दिलेलं आहे पोरांना बरं का जेव्हा लेक्चर्स घेतलेले आहे. सो विमेन कॉन्फरन्सची जी स्थापना आहे ती मार्गारेट कझिन्सनी केलेली आहे. त्यानंतर विमेन्स असोसिएशनची स्थापना, असोसिएशन म्हटलं तर 1917मध्ये कोणी केलेली आहे? ॲनी बेझंटनी केलेली आहे, ज्याची मेंबर आपली सरोजिनी नायडू किंवा सचिव होती त्याची. ॲनी बेझंटनी स्थापन केलेल्या विमेन इंडियन असोसिएशनची. आता याचं चुकीची जोडी, हे दोन्ही बरोबर जोड आहे. एक तर ही असू शकते किंवा ही असू शकते. एक्झॅक्टली नाही सांगू शकत आपण. याचं उत्तर सरलादेवी चौधरांनी पण असू शकते, मेहरबाई टाटा पण. हा क्वेश्चन ॲक्च्युली राज्यसेवेने याच्या आधी विचारलेला आहे बरं का मेन्समध्ये. ॲज इट इज रिपीट झालेला आहे. सो मला आत्ता सध्या याचं उत्तर माहीत नाही एक्झॅक्टली. याचं उत्तर 1 किंवा 3 2पैकी काहीही असू शकते. पुढे जाऊया. 1820मध्ये कोणत्या संस्थेने बंगालमध्ये मुलींची शाळा सुरू केली? तर हे डायरेक्ट उत्तर यायचं कलकत्त्यामध्ये फिमेल ज्युव्हेनाईल सोसायटी होती, त्यांनी सुरू केलेली आहे. असे प्रश्न सोडून दिले तरी चालते. असे प्रश्न जर नाही जमले तुम्हाला तर तुम्ही सोडून दिलं तरी चालते, पण याच्यात पण तुम्ही लॉजिक लावू शकता बरं का.
सोसायटी विचारलेलं आहे. काय विचारलं आहे? सोसायटीने. इथं 2च सोसायटी दिलेल्या आहेत. या हे 2 उत्तरं, एक इथं पण दिलेलं आहे. म्हणजे हे मिशन कटलं तुमचं. 3पैकी आपण म्हणतो रिस्क तुम्ही घेऊ शकता. बरोबर. ह्या 3पैकी एक काय करू शकता तुम्ही? उत्तर मारू शकता. याच्या लक्षात, रिस्क घेऊ शकता. पुढे जाऊया. याचं उत्तर काय आहे? 1 आहे. रिकामी जागा हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलन. हा पण राज्यसेवेचा क्वेश्चन आहे बरं का. वहाबी आंदोलन सिलेबस कंबाईनचे पोरं कधी प्रिपेअर पण करणार नाही, पण वहाबी हे अतिशय महत्त्वपूर्ण आंदोलन आहे. हे आंदोलन ॲक्च्युली कुठं सुरू झालं होतं? अरब कंट्रीजमध्ये सुरू झालं होतं. सो तिथला जो म्हणजे ज्याचं आडनाव वहाब आहे त्या व्यक्तीनं ते सुरू केलेलं होतं. आणि सुंदर संकल्पना होती त्याची की बाबा इस्लाममध्ये भरपूर इम्प्युरिटीज आलेल्या आहे. जशा हिंदू धर्मामध्ये इम्प्युरिटीज नंतरच्या कालखंडात इंट्रोड्यूस झाल्या, तसा ओरिजिनल जो इस्लाम धर्म सांगितलेला आहे कोणी म्हणजे ज्याचं नाव वहाब होतं, सो त्यांनी म्हटलं आहे की जो ओरिजिनल येतं लक्षामध्ये हे जे सांगितलेलं आहे, इवन त्याचं तर ते मस्जिदी वगैरे बांधण्याला पण त्या कालखंडात विरोध राहिलेला आहे की बाबा असं काही सांगण्यात आलं नाही. इवन ते त्याच्यानंतर ते आपण दर्गे वगैरे बांधतो, मजार वगैरे असते, ह्या गोष्टीलाही विरोध होता. त्याचं म्हणणं होतं की कुराणमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्याच नाही आहे, तुम्ही मग फॉलो करू नका, प्युअर इस्लाम फॉलो करायचा. सो इस्लामिझमच्या प्युरिफिकेशनसाठी आणि इस्लाम धर्माचे जे शिया सुन्नी असे भरपूर गट पडलेले होते, ते सगळे गट नष्ट करून सगळ्या इस्लामला एका झेंड्याखाली आणण्याची त्याची मनकामना होती किंवा त्याची इच्छा होती. मग तीच चळवळ भारतामध्ये कंटिन्यू झाली. राजा रणजित सिंगाच्या कालखंडामध्ये ही चळवळ शिखांच्या विरुद्ध होती. येतं लक्षात. सो इस्लामिझम प्रमोट करत असताना काही लोकांनी ह्याला पॉलिटिकल रंग देण्याचा प्रयत्न केला. येतं लक्षात. म्हणून सुरुवातीला पंजाबमध्ये यांनी शिखांचा विरोध केला, पण शीख सत्ता जेव्हा सरेंडर झाली 1839मध्ये 40 किंवा 45 येईपर्यंत शीख सत्ता काय झालं किंवा शिखांचं पंजाब जे आहे ते ब्रिटिशांना पूर्णपणे सरेंडर झालं. आणि ब्रिटिश सत्ता आल्यानंतर ही चळवळ ख्रिश्चन विरोधी बनली. ही चळवळ काय बनली? ख्रिश्चन विरोधी. आणि नंतरच्या कालखंडामध्ये पाटणा या ठिकाणी सय्यद अहमद बरेलवी किंवा बरेलवी म्हणा किंवा बरेलीवाला पण म्हणतात, म्हणजे 2 आहे. सर सय्यद अहमद हे अलीगडवाले, ह्यांनी काय केलं, त्याच्या नावापुढं सय्यद अहमदांच्या नावापुढं सर सय्यद अहमद खान लागतंय. ते अलीगड मुवमेंटवाले आहे, ज्यांनी काय केलेलं आहे, सायंटिफिक विचारसरणी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यासारखे विषय इंग्लिशमधून शिकले पाहिजे आणि शिक्षणाच्या बाबतीत मुस्लिमांनी स्वतःला पुढारलं पाहिजे, यासाठी ती एक सुधारणावादी सायंटिफिक चळवळ होती, ज्याला अलीगड चळवळ म्हणतो. बरोबर आहे. आणि आधी जी होती ती होती सय्यद अहमद यांची, किंवा त्यांना सर सय्यद अहमदपासून वेगळं कसं ओळखायचं तर बरेलीवाले म्हणून यांना ओळखल्या जाते. यांनी ही चळवळ भारतामध्ये काय केली, प्रॉपर भारतामध्ये रुजवली. आणि ही कोणाच्या विरुद्ध होती? ख्रिश्चनांच्या विरुद्ध होती, म्हणजे ब्रिटिशांच्या विरुद्ध होती. आणि याचं ठिकाण काय होतं? पाटणा या ठिकाणावरून ते काय करायचे, या चळवळीला प्रमोट करायचे. पाटणा या ठिकाणावरून ह्या चळवळीला हे काय करायचे, प्रमोट करायचे. बरोबर. नंतर तुम्हाला माहीत आहे की शेर अली यांचाच म्हणजे ह्या वहाबी आंदोलनाचाच एक मोठा नेता होता, ज्याचं नाव होतं शेर अली. हा त्या ठिकाणी तुरुंगात होता. कुठल्या? त्या अंदमान निकोबारच्या. आणि तिथं पाहणी करत असताना लॉर्ड मेयो जेव्हा गेले, जे भारताचे व्हाईसरॉय होते, ते गेलेले असताना त्यांना पोटात चाकू घुसकून त्यांची हत्या केली. त्यानंतर ब्रिटिशांनी ही गोष्ट अतिशय सिरियसली घेतली आणि ह्या वहाबी नेत्यांना एकेकाला पकडून तोफेच्या तोंडी दिलं. आणि जेव्हा 1860मध्ये इंडियन पिनल कोड बनत होता, तेव्हा पहिल्यांदा भारतामध्ये सेडिशन नावाचा ॲक्ट, ज्याला देशद्रोह म्हणतो आपण, हा नावाचा कायदा इंट्रोड्यूस करण्यात आला. असं म्हणतात की सेडिशन नावाचा शब्द इंडियन पिनल कोडमध्ये वहाबिझममुळं आलेला आहे किंवा वहाबी चळवळीमुळं आलेला आहे. हे तर लक्षात. सो हे जे लोक आहे जे ब्रिटिशांविरुद्ध लढायचे, सो त्यांना देशभक्त नाही देशद्रोही म्हटलं जायचं. येतं लक्षामध्ये. कळालं. सो तेव्हा ते ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलेले आहेत, ते वहाबिझम. आता वहाबिझमबद्दल माझे जे मित्र आहे जे मुस्लिम बॅकग्राऊंडचे आहे, जेव्हा ते राज्यसेवा किंवा UPSCच्या इंटरव्ह्यूला जातात, तेव्हा त्यांना 100% वहाबिझमवर प्रश्न विचारला जातो की तुमचं मत काय आहे वहाबिझमबद्दल. सो मी काही जास्त बोलणार नाही याच्याबद्दल. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी सविस्तर सांगेल की हे वहाब किंवा वहाबिझम ही जी रॅडिकल विचारसरणीनंतर बनलेली आहे, त्यांचे काय विचार आहे किंवा ते भारताबद्दल त्या ठिकाणी काय विचार करतात वगैरे वगैरे. सो आपण पुढे जाऊया, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे सध्या. पुणे येथे मुलींची पहिली शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी हाही क्वेश्चन रिपीट झालेला आहे. त्याच्यामध्ये सखाराम परांजपे आहे, सदाशिव हाटे आहे, सदाशिवराव गोवंडे आहे का इथं, सदाशिव बल्लाळ गोवंडे आहे, मोरो विठ्ठल वाळवेकर आहे. येतं लक्षामध्ये. विष्णुपंत हे नाही आहे त्याच्यामध्ये. विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर, काशीराव देशमुख, हरिभाऊ चव्हाण हे नावं मला नाही पाहायला मिळाले, म्हणून याचं उत्तर काय आहे? अ आणि ब आहे. सदाशिव हाटे पण आहे,
त्याच्यानंतर त्यांचा मुलगा पण आहे, त्याचं नाव भाऊसाहेब सदाशिव हाटे होतं. सो सदाशिव हाटे म्हणा तुम्ही, सदाशिव गोवंडे म्हणा, मोर विठ्ठल वाळवेकर, हे पण सदाशिव गोविंद हाटे पण आहे या ठिकाणी. आणि त्याचा मुलगा पण होता, ज्याचं नाव भाऊसाहेब सदाशिव हाटे होतं. किंवा सखाराम परांजपे आहे, किंवा तात्यासाहेब भिडे ज्यांच्या वाड्यात ही सुरू केली होती. हे नावं मला ऐकायला नाही मिळाले त्याच्यामध्ये, म्हणून याचं उत्तर अ आणि ब असायला पाहिजे. पुढे जाऊया आपण. आणि हे सगळे काय होते, ब्राह्मण होते. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंना शाळा स्थापण्यासाठी ब्राह्मण वर्गाने मदत केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पुढे जाऊया आपण. हां, आता ह्याच्यातलं सगळंच तुम्हाला यावं असं अपेक्षित नाही आहे. फक्त तुम्हाला एक माहीत पाहिजे की धर्मविवेचन हे जे पुस्तक होतं हे दादोबा पांडुरंगाचं होतं. हे दादोबा पांडुरंगाचं होतं. का? कारण हे धर्मसभा, येतं लक्षात, मानव धर्मसभा 1844 सुरत या ठिकाणी स्थापन केली होती. कोणी? दादोबा पांडुरंगांनी. त्याचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा त्या समाजाच्या स्थापनेचा जो आधार होता तोच काय होता, धर्मविवेचन नावाचा पुस्तक होता. की मानव धर्मसभेचे तत्व काय आहे ते त्यांनी विवेचनामध्ये विशद केलेले होते त्यांनी, येते लक्षात. त्याच्यानंतर त्यांनी परमहंस मंडळीसाठी पण पुस्तक लिहिलं होतं की परमहंसाधिक ब्रह्मधर्म वगैरे वगैरे नावाचं पुस्तक त्यांनी नंतरच्या कालखंडात लिहिलं. तर हे धर्मविवेचन दादोबा पांडुरंगाचं होतं. विचारलहरी कृष्णाशास्त्री चिपळूणकरांचं, हे जरी माहीत असलं ना तरी तुमचं उत्तर निघते, किंवा एक जरी माहीत असलं ड तरी तुमचं उत्तर मिळून जाते. येतं लक्षामध्ये. सो ड म्हणजे ड ला 4 लागणार. ड ला 4 एकाच ऑप्शनमध्ये आहे, म्हणून 2 नंबरचं तुमचं उत्तर आहे. आणि जरी नाही आलं, सागर सर पॅटर्न जिंदाबाद, एक तर 4 3 2 1 किंवा 1 2 3 4, याचे उत्तर पहा. 1 2 3 4 आहे. येतं लक्षामध्ये, कळालं तुम्हाला. सो पहा, पुढे जाऊया. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले 1 ऑगस्ट 1920, त्या दिवशी गांधीजींनी कोणत्या चळवळीची सुरुवात केलेली आहे, किंवा कोणत्या चळवळीला हे केलेलं आहे, त्या ठिकाणी कोणत्या चळवळीची सुरुवात केलेली आहे भारतामध्ये किंवा मुंबईमधून सुरू केली होती. तिचं नाव होतं असहकार चळवळ, नॉन कोऑपरेशन मुवमेंट. सो इट्स अ व्हेरी व्हेरी सिम्पल क्वेश्चन. उत्तर आहे असहकार. येतं लक्षात. सो हा होता इतिहासाचा पेपर. इतिहासातले 10 क्वेश्चन सुटतील, म्हणजे 10 मार्क जरी मिळाले तुम्हाला 15 पैकी तरी खूप आहे बरं का, कारण त्या कॅटेगरीतला तुमचा पेपर होता. येते लक्षामध्ये. सो आपण नक्की पुढच्या एक्सप्लेनेशनमध्ये भेटूया लगेच. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.